एखाद्या कंपनीची हायरिंग प्रोसेस चालू आहे, त्या प्रोसेसमध्ये अशी कोणती स्टेज आहे की जिथून विद्यार्थी पाठीमागे पडतात? पहिली स्टेज आहे 90% रेझ्युमे शॉर्टलिस्टिंगमधून बाहेर जातात. त्याच्यामध्ये 2-3 टाईपच्या मिस्टेक्स आहेत. पहिलं तर ग्रॅमॅटिकल मिस्टेक. आपण पण समोरच्याला फ्रेंड म्हणूनच तो रेझ्युमे बनवतो आणि आपण ग्रामर चेक करत नाही. अनप्रोफेशनल ईमेल आयडीज. स्किल महत्वाचे आहेत की सर्टिफिकेट? सर्टिफिकेट्स अजिबात महत्त्वाचे नाहीये. कुठे डेटा अनालिस्ट आहे, कुठे वेब डेव्हलपर आहे, पण तुम्ही ते बघतच नाहीये. म्हणजे आज आपण बघितलं तर इंजिनिअरिंग झाल्यानंतर बेरोजगार विद्यार्थ्यांची संख्या फार प्रचंड आहे. नेमक्या मोठमोठ्या कंपनींनी ले ऑफ केले आणि मग यांना प्रश्न पडला की आता IT मध्ये मी तर IT इंजिनियर आहे, मला जॉब मिळेल का नाही? इतके इझिली होऊ शकत नाही, कारण की इव्हन तो कंपन्या घ्यायला रेडी, पण तुम्हाला ते जमलं पाहिजे की बाबा तुमच्याकडे इंजिनिअरिंगची डिग्री आहे तर तुम्ही लगेच आत या. AI मुळे खरंच जॉब तेवढे धोक्यात आलेत का IT मध्ये? नमस्कार मंडळी, आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मंडळी, इंजिनिअरिंग झाल्यानंतर लगेच जॉब मिळतात ती लोक फार सुखी असतात, पण ज्यांना जॉब मिळत नाहीत त्या लोकांना जॉब मिळण्यासाठी मी आणखीन काय करू असे फार प्रश्न पडायला लागतात. त्यात जर त्यांना IT मध्ये जायचं असेल तर IT मधील बऱ्याच आख्यायिका आपल्या अभोवती असतात आणि त्यामुळेच या IT इंडस्ट्रीमध्ये जर जॉब मिळवायचा असेल तर त्यातलं वास्तव नेमकं काय आहे याच्याबद्दल चर्चा करण्यासाठी आज आपल्या पॉडकास्टमध्ये पुणेरी पॅटर्न प्रायव्हेट लिमिटेडच्या सारिका भुतारे मॅडम आलेल्या आहेत आणि त्यांच्यासोबतच आपण या IT इंडस्ट्रीच्या आजच्या वास्तवतेबद्दल गप्पा मारणार आहोत. तर मॅडम, तुमचं पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद सर. येस मॅडम, मला आपल्या पॉडकास्टची सुरुवात करायची ती म्हणजे बऱ्याचदा असं होतं की इंजिनिअरिंग झालेली असते, जॉब मिळत नाहीत, मग ती मुलं तुमच्याकडे येतात, त्यांना जॉबची ट्रेनिंग तुम्ही देता आणि त्यांना जॉब मिळतो, पण तरी सुद्धा बेरोजगारी काही कमी होत नाही. म्हणजे आज आपण बघितलं तर इंजिनिअरिंग झाल्यानंतर बेरोजगार विद्यार्थ्यांची संख्या फार प्रचंड आहे. मग मला कळत नाही नेमकं की बाबा ही बेरोजगारी नेमकी कोणत्या कारणांमुळे राहते? डेफिनेटली सर. कारण बघा, दरवर्षी इंजिनिअरिंगचे जर आपण स्टुडंट बघितले पासआउट होणारे, बरोबर. तर ते 5 वर्षापूर्वी 12 लाख हा आकडा होता आणि आय थिंक ह्या वर्षी तर ऑलमोस्ट 17-18 लाखांवरती तो गेला असेल. ओके. आणि एवढ्या ओपनिंग्स अवेलेबल डेफिनेटली नसतातच. बरोबर. सो आता पहिला मुद्दा आपण इथे हा अंडरस्टँड करणं गरजेचं आहे की ज्यांना जॉब मिळतात ते काय करतात. एक्झॅक्टली. सो ते पहिली गोष्ट आहे की ते अंडरस्टँड केली पाहिजे. जर त्यांच्याकडे प्रॉपर स्किल सेट आहे आणि जर त्यांनी तो अक्वायर केलेला आहे, तर त्यामुळे त्यांचं ते झालंय. कारण कुठले हायरिंग हे रोलसाठी होतं, बरोबर. पोझिशनसाठी होतं. असं होत नाही सर की बाबा तुमच्याकडे इंजिनिअरिंगची डिग्री आहे तर तुम्ही लगेच आत या. कुठला इंटरव्ह्यू हा 2-4 इंटरव्ह्यू राऊंडमुळे होतो, बरोबर. बरोबर. मग ज्यांचं होत नाही तर त्यांच्याकडे आता फोकस करणं गरजेचं आहे. मग प्रॅक्टिकली हा विचार करणं गरजेचं आहे की बाबा मी किती इंटरव्ह्यू दिले आणि कुठे कुठे दिले. बरेच वेळा आपण प्रयत्न करतोय का थांबवतोय ह्याच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. खूप सारे मुलं अशी असतात की त्या करेक्ट ठिकाणी पोहोचत नाहीत. म्हणजे ती प्रॉपर कंपनी, ती पोझिशन आणि मॅक्झिमम टाइम सर हे जे प्लेस होत नाही मुलं, यांच्यामध्ये मी जनरली हे ऑब्झर्व केलंय की जे ऑनलाईन जॉब पोर्टल्स असतात, लिंक्डइन असेल, नोकरी असेल, याच्यावरती रेझ्युमे टाकून निवांत होतात. म्हणजे मी आज रेझ्युमे अपलोड केला, मला आज जॉब पाहिजे आणि नंतर मी 6 महिने बघितलंच नाही, मी वाट बघतोय, तर हे पोर्टल्स एक्सपिरियन्ससाठी आहेत. बरोबर. का? कारण HR तुमच्या डिग्रीने फिल्टर लावत नाही. HR काय करतात, ते पोझिशनने लावतात. असताना वेब डेव्हलपर पाहिजे तर ते वेब डेव्हलपर सर्च करतात, पण तुमच्या रेझ्युमेमध्ये कुठेच वेब डेव्हलपर नाहीये. बरोबर. मग ते तुम्हाला कशाला फोन करतील? सो मेन प्रॉब्लेम हा आहे की ज्या ठिकाणी पोहोचायचंय ती ट्रेन आपण पकडलीच नाही. आणि क्लासेसमुळे काय होतं की क्लासेसचे सिलेक्टेड टाईप असतात की बाबा पर्टिक्युलर ही कंपनी सॉफ्टवेअर आहे, प्रॉडक्ट बेस आहे, सर्व्हिस बेस आहे, मग इकडे डेव्हलपर किती लागणार, इकडे टेस्टर किती लागणार, इकडे अनालिस्ट किती लागणार, तर ह्याची रिक्वायरमेंट गॅदर करून मग तसे ते ट्रेनिंग्स डिझाईन केलेले असतात आणि मग त्या हिशोबाने तुम्हाला तो रोल असाइन होतो आणि मग तुमचा तो इंटरव्ह्यू क्रॅक होतो. महत्वाचं काय, इंजिनिअरिंग कॉलेज भले ढिगभर असू द्या, पण आपल्याकडे तो स्किल सेट आहे का कामाचा हे गरजेचं आहे. कारण आपण इंजिनिअरिंग ते सब्जेक्ट पास करण्यासाठी केले, त्या डिग्रीसाठी केलेलं आहे, हे विसरता कामा नये. याच्याबद्दल मध्यंतरी एक किस्सा व्हायरल झालेला होता. तो म्हणजे दिल्लीची का कोणत्या तरी एका भागातली विद्यार्थिनी होती आणि तिनं टॉपरची रँक कधी सोडली नाही, पण ज्यावेळी ती कॉलेज संपून ह्याच्यामध्ये गेली, जॉबसाठी गेली, तर तिला जॉबच मिळाला नाही कुठं. आणि त्यावेळी तिची मला वाटतं लिंक्डइन वरती का रेडिट वरती कुठेतरी ती सगळी माहिती शेअर झालेली होती. ती म्हणाली की तुम्ही स्किल्सकडं जास्त फोकस करा, कारण माझ्याकडे स्किल्सच नव्हते, मी फक्त सगळा फोकस अभ्यासावरती केला. सो मला आपल्या प्रश्नाकडे यायचंय की असे कोणते स्किल्स आहेत की जे जर तुम्हाला IT इंडस्ट्रीमध्ये जॉब हवाय तर ते स्किल तुमच्याकडे असलेच पाहिजेत?
पहिलं तर आहे इंग्लिश कम्युनिकेशन. ओके. ॲज अ ओके. महाराष्ट्रीयन पब्लिक मी हेच सांगेल, की आपल्या लोकांना सवय सर, की आमच्यावरती लादलं गेलं राज्य, 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं. हे काय म्हणजे इंग्लिश बोलणाऱ्याला सुद्धा नावं ठेवतात. हं, आज हं, एखादा हं. मुलगा आहे, होतकरू आहे, तो इंग्लिश बोलतोय 4 लाईन, तर तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे? तुम्ही बरोबर. त्याला तिथेच बरोबर. आडकाठी लावताय, की तू का बोलतोय? आपली भाषा मराठी आहे. हं, हे नाही हं. केलं पाहिजे. एखादा जर पुढे जातोय ना, तर तुम्ही त्याला सपोर्ट केलं पाहिजे. इंग्लिश बोलायला प्रोत्साहन दिलं पाहिजे. घरामध्ये वातावरण क्रिएट केलं पाहिजे. खूप मुलांचा बेस मराठी, जसा माझाही होता सर, नाही असं नाही. पण आपण त्या वातावरणात शिकलो पाहिजे. आता सगळ्यालाच काय टायर 1 कॉलेज नाही मिळत. बरोबर, म्हणजे बरोबर, व्ही-डबल-आय-टी, व्ही-आय-टी, एम-आय-टी सगळ्यांनाच नाही भेटत. पण बरोबर. जिथं कुठं मिळालंय, त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण डिग्री घेतो, त्या ठिकाणी इंग्लिशवरती वर्क करणं गरजेचं आहे. आता मेन प्रॉब्लेम हा होतो, की मी जिकडे जाईल तिकडेच मराठी, मग मी कसं काय बोलणार? तुम्ही इनिशिएटिव्ह घ्या. तुम्ही हं, शिका. कारण तुम्हाला हं. जनरल जोपर्यंत बोलता येत नाही, तोपर्यंत तो इंटरव्ह्यूमध्ये तुमचा पहिला राउंड क्रॅक होत नाही. हे झालं. दुसरं आहे ॲप्टिट्यूड टेस्ट. ॲज अ फ्रेशर पहिला जॉब म्हटलं की ॲप्टिट्यूड आली. पण आपल्याला जन्माची भीती गणिताची. मग ती भीती न बाळगता 1ली ते 12वी पर्यंतचं जर मॅथ्स आहे, मन लावून जर डेली 1 अवर जरी अभ्यास केला, तरी तो ॲप्टिट्यूड राउंड क्रॅक होतो. मग एवढी भीती कशासाठी? सो बरोबर. हा दुसरा फॅक्टर झाला आणि तिसरा महत्त्वाचा फॅक्टर कोडिंगचं नॉलेज पाहिजेच पाहिजे. हं, आता हं. माझ्याकडे अशी कितीतरी मुलं आहेत, की ज्यांनी डिग्री घेतली केली कॉम्प्युटरमध्ये, बी-सी-ए इंजिनिअरिंग केलंय. कॉम्प्युटरमध्ये इंजिनिअरिंग करून पण तुम्हाला बेसिक लँग्वेजेस माहीत नसेल, तर समोरची कंपनी का घेईल? बरोबर आहे, बरोबर आहे. तर महत्त्वाचा मुद्दा तो आहे, की तुमचं कोडिंग राउंड L1, L2 क्रॅक व्हायला पाहिजेत. ऑनलाईन मीटिंग्स कशा जॉइन करायच्या, स्क्रीन कशी रिप्रेझेंट करायची, कसं कम्युनिकेशन, आय कॉन्टॅक्ट कसा पाहिजे, हा L1 राउंड असतो, बेसिक राउंड असतो. आणि L2 म्हणजे काय, की आता बाबा तुला खरंच किती येतं आणि आता हं, तुला मी जे हं. विचारेल ते टास्क तू परफॉर्म करून मग शेअर कर स्क्रीन. तर हे बरोबर. इम्पोर्टंट फॅक्टर झाला. आणि त्यानंतर महत्त्वाचा राउंड असतो HR राउंड. ज्याच्यामध्ये तुम्ही ह्या जॉबसाठी कॅपेबल आहे का? किंवा तुमची इच्छा आहे का? हे बघितलं जातं. इंटरव्ह्यू हँडलिंग स्किल, ज्याला साध्या भाषेत आपण असं म्हणू शकतो, की बोलणाऱ्याचं सेल होतं. बरोबर, बरोबर. म्हणजे काय, की एवढी सगळी मेहनत घेऊन जर तुम्हाला तो इंटरव्ह्यू ग्रॅब करता येतच नाहीये, हं, तर ते हं. स्किल शिकणं गरजेचं आहे. कारण कुठलीच गोष्ट रॉकेट सायन्स नाहीये. बरोबर आहे. HR राउंड हा हँडल करावा लागतो. जर माझ्यासमोर जर 4 लाखची ऑफर आहे, तर ती अक्वायर करण्यासाठी मला ही तयारी दाखवावी लागते, की नाही मी ते ॲक्सेप्ट करेल कारण माझ्याकडे तेवढा स्किल सेट आहे आणि जरी नसेल, तर तरी तो मी शिकेल. तर हा विश्वास तुम्हाला HRला द्यावा लागतो. तर हे येतं HR आणि इंटरव्ह्यू हँडलिंग स्किल्समध्ये. मग हे 4 राउंड प्रॉपर जर असतील, तर तो इंटरव्ह्यू क्रॅक होतो. बरोबर, पण बरोबर. खूप साऱ्या मुलांना हे माहीतच नाही. त्यांना फक्त माहिती आहे, की व्हॉट इस जावा, व्हॉट इस पायथॉन, बट पुढे काय? हे गरजेचं आहे. म्हणजे आपण ज्यावेळी कॉलेजचं शिक्षण घेतो त्याच वेळी आपल्याला कोडिंग व्यवस्थित येतंय का नाही येत हे येस. बघणं सुद्धा स्वतःची जबाबदारी आहे. एक्झॅक्टली. मग त्यासाठी फर्स्ट इयर पासून थोडंसं केलं पाहिजे, टचअप पाहिजे. बेसिक सी प्लस 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 किंवा डेटा सायन्स, डेटा स्ट्रक्चर, पायथन हे शिकलं पाहिजे. कारण बरेच मुलं लास्ट इयरला जागे होतात आणि ते पण प्रोजेक्ट इकडून-तिकडून विकत घेतात. सो हं, तसं न करता हं. थर्ड इयरचा मिनी प्रोजेक्ट स्वतः केला पाहिजे. लास्ट इयरचा प्रोजेक्ट स्वतः करायचा प्रयत्न तरी केला पाहिजे. तेव्हा कुठे कॅम्पसमधून प्लेसमेंट व्हायची दाट शक्यता आहे. पण जर आपण आपला लास्ट इयरचा प्रोजेक्ट कुठूनतरी विकत घेतो, तर समजून घ्या आपल्याला क्लासशिवाय पर्यायच नाही. कारण कोणीतरी पाहिजे, की जो तुम्हाला ते स्टेप बाय स्टेप समजून सांगेल, इलॅबोरेट बरोबर, करेल. बरोबर, तुम्हाला तुमच्या भाषेत, तुमच्या लेव्हलने समजून सांगेल. आणि खूप बरोबर. कमी मुलं अशी असतात, की ज्यांना ऑनलाईनमधून समजतं. आज जगभरात सगळीकडे YouTube फेमस आहे. प्रत्येक जण YouTubeवरती जातो, शिकतो आणि त्याला ते स्वातंत्र्य आहे. कारण मोबाईल एवढे भारी आहेत. आजकाल Appleचा फोन पण EMIवरती मिळतो. प्रत्येकाकडे फोन आहे. मग त्याचा वापर आपण नॉलेजसाठी जरूर करावा. पण मग मला ते समजतंय का? हं, माझ्या ते हं. कामाचं आहे का? आणि त्याच्यावरून मला जॉब मिळणार आहे का? खरं आहे. ह्याचा अंदाज काढणं गरजेचं आहे. कारण खूप मुलं फक्त शिकतच राहतात. माझ्याकडे अशीही खूप मुलं येतात सर, की डिग्री पूर्ण झाली, एन नंबर ऑफ सर्टिफिकेशन्स केलेत आणि भरपूर जसं तुम्ही मेडासचं एक्झाम्पल दिलं मगाशी तुम्ही त्या मुलीचं. तशी एक मुलगी माझ्याकडे पण आहे. बट मी ते नाव नाही घेऊ शकत. सो त्या मुलीचं काय मेन फॅक्टर हा आहे, की म्हणजे शी वॉज टू एक्सलंट लाइक सी-बी-एस-ई, एस-एस-सी आणि तिसरा कुठला बोर्ड असतो सर? आय-सी-एस-सी. आय-सी-एस-सी. आय-सी-एस-सी बोर्डाची 10th पर्यंत टॉपर असणारी मुलगी आहे. तिने फक्त मला कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचंय, म्हणून तिचं ॲडमिशन लूज केलं त्या वर्षीचं. आणि त्यामुळं तिला एका टायर 3 कॉलेजला बी-सी-एसला ॲडमिशन घ्यावं लागलं. ही तिची कंडिशन आहे. नाऊ शी इज डूइंग ट्रेनिंग विथ अस आणि आय हॅव शेअर्ड एन नंबर ऑफ जॉब ओपनिंग्स बट शी इज नॉट रेडी. व्हॉट शी इज सेइंग, की मला एवढ्याच पॅकेजचा कॉल पाहिजे मॅम. अमुक एखादं पॅकेज येस. पाहिजेच. तिच्या बरोबर. डोक्यात एक फिक्स आहे, की मी 90% अँड अबोव्ह स्टुडंट आहे ना, तर मला 6 लॅक्स अँड अबोव्हच पाहिजे. मला हेच लोकेशन पाहिजे. दॅट इज द कंडिशन पुट बाय हर अँड दॅट्स वाय मी काहीच करू शकत नाही. सो बरोबर. मला असं म्हणायचं की यार तुम्ही आधी जा तर इंटरव्ह्यूजला, व्हॉटएव्हर इट मे बी.
कुठलीही तुम्ही कंपनी असो. कुठपर्यंत आहात ते तरी चेक करा. हा, जसं तुम्ही मला म्हटलात की इंजिनिअरिंग स्टुडंट आहे आणि एवढे बेरोजगारी का? कारण इंजिनिअरचं एक वेटेज त्यांनी त्यांच्या मनात ठेवून मनात घेतलेलं ठेवले, बरोबर आहे. आहे. मी माझ्याबद्दल बोलू ना, तर मी इंजिनिअरच आहे, पण माझा पहिला जॉबचा पहिला पगार 7,000 होता. पण आजची स्टेज वेगळी ना सर. बरोबर, आय हॅव बरोबर. स्टार्टेड फ्रॉम 7,000 विदाउट वेस्टिंग अ सिंगल डे ऑफ माय लाईक आफ्टर कॉलेज. कारण मी माझ्या घरच्यांना कमिटमेंट दिली होती की माझ्या डिग्रीनंतर मी ₹1 तुमचा घेणार नाही. मी माझं सर्व्हायव्हल पुणे शहरामध्ये स्वतःच करणार. बऱ्याचदा हेच होतं ना, की आत्ताच्या पिढीमध्ये कॉम्पिटिशन किती आहे आणि आपल्याला अवेलेबल पोस्ट किती आहेत ह्याचा रेशो कोणच स्वतः ताळून बघत नाही. बघत नाही. त्यामुळे असं होतं की अरे माझं होऊन जाईल, पण आपल्यासोबत कम्पीट करणारे किती आहेत हे खूप माहिती जास्त. नसेल तर आपले प्रयत्न वाढत नाहीत आणि अपयश पदरी पडतं. अगदी खरं. आता दुसऱ्या बाजूला आणखीन एक गोष्ट होती ती म्हणजे 2-3 महिन्यातून एक बातमी येत असते, की या कंपनीने एवढ्या लोकांना कामावरून काढलं, अमुक एका कंपनीने एवढ्या लोकांना कामावरून काढलं. आणि मग ज्यांचं जॉब प्लेसमेंट होत नाही ना, त्यांना भीती वाटायला लागते, की बाबा म्हणजे माझ्या ओळखीमध्ये असे 2-3 मित्र आहेत, की नेमक्या मोठमोठ्या कंपनीनी ले ऑफ केले आणि मग यांना प्रश्न पडला, की आता आयटीमध्ये मी तर आयटी इंजिनियर आहे, मला जॉब मिळेल का नाही? तर समजायचं काय नेमकं, की बाबा एवढे ले ऑफ होत आहेत, तर आयटीमध्ये नवीन जॉबच नाहीयेत का? नाही, अजिबात असं नाहीये. पहिली गोष्ट, ले ऑफचं कारण टेक्निकल अंडरस्टँड करून घेणं खूप गरजेचं आहे. ले ऑफमध्ये कसं असतं ना, आता समजा मला जेन्युइनली सांगा, की एक सॉफ्टवेअर कंपनी आहे, तिने हायरिंग करायला स्पेसिफिकली 200 लोकांना किती वेळ खर्च केला असेल? प्रचंड केला असेल. प्रचंड केला असेल. बरोबर, बरोबर. हायरिंग टीमचा कॉस्ट बरोबर, खर्च आला, बरोबर. पोर्टलचा आला, आलेल्या क्राऊडला मॅनेज करा, तेही जाऊ द्या. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आलं, त्यानंतर बेंच ट्रेनिंगचा पिरियड आला आणि बरोबर, कुठलाही ले ऑफ हा डे 1 ला होत नाही सर. बरोबर. 3 महिने, 6 महिने, वर्ष त्याच्यानंतर होतं. हं, हं. रिझन बिंग, कुठल्याही कंपनीमध्ये ज्यावेळेस तुम्ही जाता, स्पेसिफिकली MNC मध्ये, तर तिथे तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं आणि ट्रेनिंग नंतर तुमच्या 3 टप्प्यामध्ये असेसमेंट टेस्ट होतात, ओके. की तुम्हाला दिलेलं ट्रेनिंग समजतंय का हं, आणि तुम्हाला हं. ते परफॉर्म करता येतंय का हे पाहिलं जातं. आता मला जेन्युइनली सांगा, जर आपण ट्रेनिंग घेतोय आणि जर आपल्याला 3 चान्स मिळतायत, तरी पण आपण जर फेल झालो, तर ती कंपनी आपल्याला का ठेवेल? बरोबर. ऑलरेडी त्यांनी एवढा आपल्यावरती खर्च केला असेल, तर ते म्हणणार आहेत संधीचं की बाबा सोनं केलं पाहिजे फ्रेशर्सने, कारण बरोबर. आपल्याला जॉब मिळाला, आपण रिलॅक्स झालो, आपण काही करायचंच नाही. ह्या हं, माइंडसेटला जर हं. आपण गेलो आणि कॉलेज म्हणून कंपनीत गेलो, तर कदाचित ले ऑफ व्हायला काहीच पर्याय नाही. आता दुसरं रिझन मी हे सांगते, की जे एक्सपिरियन्स लोक आहेत आणि एक्सपिरियन्सचं जे ले ऑफ होतं, ते अजून एका कारणामुळे होतं, ते होतं अपग्रेडेशन. ओके. जसं की आता फॉर एक्झाम्पल मॅन्युअल टेस्टिंगमध्ये 100-200 लोकं काम करतात आणि क्लायंटचा नवीन प्रोजेक्ट आला, ज्याच्यामध्ये क्लायंट म्हणतोय, की मला ऑटोमेशन टेस्टिंग मला कॅन्डिडेट हवाय, की जो कमी वेळेत टेस्टिंग करून देतोय. मग रनिंग कंपनी काय म्हणते, की बाबा तुम्ही ऑटोमेशनवाले अपग्रेड करा. हं, कुठलीच हं. कंपनी सिंगल डे मध्ये रिमूव्ह करत नाही सर. ती आधी तुम्हाला वॉर्निंग देते. ती सांगते, की तुम्हाला हे अपग्रेडेशन करावं लागेल. सगळ्या कंपन्यांमध्ये तेच असतं. पण जर मी असं मनाशी धरून ठेवलं, की नाही मला जे येतं तेच मी करणार. मला तुमचा चेंज स्वीकारायचा नाहीये, तर मग तुमचा ले ऑफ झाला. पण जर तुम्ही तो चेंज स्वीकारला, तर तुम्ही त्या कंपनीमध्ये कंटिन्यू झाला. म्हणजे एक फ्लेक्सिबल अप्रोच सुद्धा आपल्या म्हणजे कंपनीमध्ये पाहिजेच. गेल्यानंतर सुद्धा असणं गरजेचं आहे. पाहिजेच. आयटीमध्ये ते रिक्वायर्डच आहे, कारण की टेक्नॉलॉजी ही रॅपिडली चेंज होते. म्हणजे हं, एक 7 वर्षांपूर्वी पायथॉन लँग्वेज आली होती. प्रत्येकाला ते शिकायचं होतं, कारण त्यावरती प्रोजेक्ट्स बनत होते. बरोबर. आता रिसेंटली फ्रंट एंडमध्ये जास्त आलंय किंवा क्रॉस प्लॅटफॉर्म साइटसाठी जास्त टेक्नॉलॉजीज आल्यात. रिएक्टमध्ये जास्त पॅकेजेस आलेत. तर तुम्हाला रिएक्टच शिकावं लागेल. यू कांट से की नाही मला HTML वरती 7 लाखाचं पॅकेज द्या. सो आयटीची वास्तविकता हीच आहे सर, की जसं तुम्हाला टेक्नॉलॉजी येईल तसं तुम्हाला अपग्रेड करावं लागतं, नाहीतर ले ऑफसाठी रेडी राहा. देश तसा विश करायचा आहे आपल्याला. अगदी करेक्ट. बाकी आपल्या मुद्द्यावरती आपण अडून राहिलो तर मग आपण फक्त आपल्या त्याच भागापुरतं मर्यादित राहणार आहे. करेक्ट, करेक्ट. तसं आणखीन एक मुद्दा आहे तो म्हणजे पुढच्या मुद्द्याकडे जाताना तो म्हणजे रेफरन्स, की बऱ्याच जणांना असं वाटतं की माझा एक मित्र अमुक एका कंपनीमध्ये आहे, तर त्याच्या कंपनीमध्ये समजा अमुक एक पोझिशन निघाली तर त्यानं मला सांगितलं पाहिजे. पण या रेफरन्समध्ये खरंच जर त्याचा मित्र असेल कोणत्या कंपनीमध्ये, तो कोणत्याही पदावरती असेल, तर त्याचा तेवढा रोल राहतो का, की तो खरंच दुसऱ्या मित्राला त्या कंपनीमध्ये घेऊ शकतो रेफरन्स म्हणून? डेफिनेटली. रेफरन्सनी 70% ओपनिंग्स ह्या क्लोज होतात. कारण ओके. की मग तिथे सगळंच बायपास होतं ना सर. लाइक तुमचा रेफरन्स जो असतो, रेफरन्स बोनस तुम्हाला मिळतो. का मिळतो? कारण HRची हायरिंग कॉस्ट 0 होते. बरोबर, माझ्याही बरोबर. कंपनीत जर ओपनिंग आहे, तर मी माझ्या स्टाफला सांगते, की "अरे हं, तुमचं हं. कोणी आहे तर बघा." कारण ते लोकं माझ्या कंपनीला जवळून अंडरस्टँड करतात. बरोबर. मग माझा हा ताण वाचला ना, की काय रोल आहे, काय हे सगळं बायपास होतं. त्यामुळे रेफरन्सनी जास्त प्रायोरिटी मिळते. आता रेफरन्स देऊन पण फेल्युअरची कारणे मी तुम्हाला समजावून सांगते. ते असे आहेत, की ठीक आहे, मला माझ्या मित्राने सांगितलं, "चल मित्रा तुझं काम होईल, तू इथे जा." पण मित्राला हे विचारायचंच राहून गेलं, की रोल काय? स्किल सेट काय? मला काय विचारणार आहेत? हे राहून गेलं विचारायचं आणि त्यामुळे मी ब्लँक झालो. म्हणजे आपण स्पेसिफिकेशन मध्येच जात जात नाही. नाही. ओके, आपण ओके. त्या जॉब डिस्क्रिप्शनला खोलून ठेवतच नाही.
आता समोरचा मला 5 लाखाचं पॅकेज का देईल सर? कारण मी त्या कामाची जबाबदारी घेतली थ्रू माय स्किल्स, बरोबर तर मला मिळेल. पण बरोबर मला ते कामाबद्दल काही माहितच नाही. मला जर कोणी विचारलं की बाबा व्हॉट इज जावा, आणि माझ्या माइंडमध्ये ते नाहीच आहे, आणि मला रेफरन्स दिला म्हणून मी डायरेक्टली गेलो विदाउट प्रिपरेशन, काय होणार आहे? रेफरन्स देताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, रेफरन्स हा वर्क होतो पण तेव्हा की ज्यावेळेस तुमच्याकडे प्रॉपर जेडी म्हणजे काय, रिस्पॉन्सिबिलिटी, स्किल्स, आणि महत्वाची गोष्ट की त्याच्यामध्ये तुमचं एज्युकेशन जे काय आहे, किंवा स्ट्रॅटेजी, किंवा व्हॉट अबाउट द कंपनी, हा रिसर्च, ह्या 3 गोष्टी करून जाणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याशिवाय होऊच शकत नाही सिलेक्शन. असे इतके मुलं आहेत ना की जे विदाउट ऍज अ पुणेरी पॅटर्न जातात, स्वतःहून जातात, भरपूर मुलांना रेफरन्स मागतात, पण कुठंच काही होत नाही. आणि मग ते भ्रमात राहतात की यार मलाच घेत नाही, माझंच नशिबात नाहीये. हे नशीब बिशीब काय नाहीये. तुम्हाला सरळ सरळ हे समजून घ्यावं लागेल की ज्या रोलसाठी मला हायर करणार, त्या रोलची मी तयारी करून गेलं पाहिजे. मला जर माशाचाच डोळा दिसला तरच मी अर्जुन होणार आहे, एक्झॅक्टली, नाहीतर हे मग गरजेचं आहे. अवघड आहे. Yes. बरोबर. आता आणखीन पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे आता जॉब तर मिळत नाहीत, म्हणजे जॉबची तेवढी उपलब्धता नसते. आणि मग मी आता माझं काबाड कष्ट करून 12वी पर्यंत शिक्षण झालंय. आता मी इंजिनिअरिंगला फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलं आणि माझं एकच टार्गेट आहे की इंजिनिअरिंग झाल्या झाल्या मला पहिल्यांदा जॉब मिळायला पाहिजे. तर मी पहिल्या वर्षापासून काय स्ट्रॅटेजी करू शकतो का? पहिल्या वर्षापासून एवढी तर तयारी ठेवली पाहिजे की मला बेसिक कॅल्क्युलेटरचा कोड आला पाहिजे. ओके. बेसिक आपल्याला प्रत्येकाच्या लॅपटॉपमध्ये आहे. म्हणजे जसं की मी तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल देईल, 3 इडियट्स मध्ये रॅन्चो, तो मेकॅनिकल इंजिनियर होता, बरोबर सर? तो काय करत होता, कधी लॅपटॉप खोल, कधी तो फ्रीज खोल. तुम्हाला आठवत असेल सर? कारण तो फुल पॅशनेट होता त्याच्या कामाबद्दल, म्हणून तो रणछोडदास बनू शकला. म्हणून तो लक्षात आहे आज माझ्या पण तुमच्या पण. जर तुम्हाला आयटी मध्ये चांगलं पॅकेज मिळवायचं तर तुम्ही तुमच्या फील्डचे रणछोडदास पाहिजे. तुम्हाला त्या गोष्टी खोलून ठेवता यायला पाहिजेत की जर माझ्यासमोर अमेझॉन सारखं ऍप्लिकेशन आहे, रेप्लिका बनवता यायला पाहिजे. मग त्यासाठी मला काय यायला पाहिजे? एक लँग्वेज, एक डेटाबेस आणि एक फ्रंट एंडचा टूल, हे तरी मला यायलाच पाहिजे. फर्स्ट इयर वाल्या मुलांना ते गोष्ट करणं गरजेचं आहे. सेकंड इयरला जसं जाल त्याच्यामध्ये फ्रेमवर्क ऍड करा. थर्ड इयरला अजून गेलात अजून 2 फ्रेमवर्क शिका. हा फ्लो पाहिजे. लास्ट इयरला स्वतःचे प्रोजेक्ट स्वतः करा. एवढंच टार्गेट ठेवलं तरी पण आयटीचा जॉब मिळतो. फारसं रॉकेट सायन्स नाही, कारण जॉबसाठी स्पेशलायझेशन लागतं. बरेच मुलं मला असं विचारतात की मॅम बेसिक कन्सेप्ट वरती, मी म्हणते तो तर डिफॉल्ट पार्ट आहे इंटरव्ह्यूचा. बेसिक डीएसए कन्सेप्ट हे पाहिजेच पाहिजे, पण टॉप ऑन दॅट व्हॉट इज द व्हॅल्यू दॅट यू आर ऍडिंग. तुम्हाला एखादा क्लायंट 3ऱ्या महिन्यात जॉब देईल, काम देईल, हे कशामुळे देईल? की तुमच्याकडे काहीतरी स्किल्स आहे, तुम्हाला काहीतरी करता येतं. त्याच्यामध्ये सिम्पल प्रोजेक्ट पाहिजेतच पाहिजे. तुम्हाला किती भाषा येतात यापेक्षा तुम्ही त्या भाषा वापरून काय बनवलंय, बरोबर, हे महत्वाचं आहे सर. म्हणजे सर्टिफिकेट महत्वाचे आहेत का स्किल्स महत्वाचे आहेत? ऑब्व्हियसली स्किल. सर्टिफिकेट हा बऱ्याच जणांना म्हणजे मला ही भाषा शिकायची आहे, मला अमुक एक करायचं, मला तमुक एक करायचं, परंतु जर ते अप्लाय करायचं वेळ आली तर अप्लाय करताना मग आपली त्रेधा तिरपीट होते की मी नेमकं करू काय. म्हणून हा प्रश्न विचारला की स्किल महत्वाचे आहेत की सर्टिफिकेट? सर्टिफिकेट्स अजिबात महत्वाचे नाहीये, कारण की जेवढे काही इंटरव्ह्यूज आम्ही ऍज अ टीम अरेंज करतो किंवा मी माझ्या आयुष्यात जेवढे इंटरव्ह्यू दिलेत ना, प्रत्येक ठिकाणी पहिलं तर तुम्हाला जज केलं जातं तुमच्या स्किल्सने. तुम्हाला काय येतं, काय नाही येत, हे सगळं बघितलं जातं आणि डॉक्युमेंटेशन पार्ट हा एंडिंगला असतो सर. शेवटी असतो. तोपर्यंत बघतच नाही तुमच्याकडे काय बिलकुल बघत नाही. मी तर माझ्या स्टुडंटला सांगते की ती ओरिजिनल डॉक्युमेंटची फाईल सुद्धा घरी ठेवा. त्याची गरज नाहीये, कारण की ते बघणारच नाहीये. तुमचा सिम्पलचा 1-2 पानाचा रेझ्युमे तुम्ही घेऊन जा, ते पण साध्याशा 10 रुपयाच्या फाईलमध्ये. दॅट्स इट. कारण तुमच्याशी समोरचा बोलणार आहे, तो तुमचा इंटरव्ह्यू घेणार आहे, तो पूर्ण जज करणार आहे आणि मग बघणार आहे की अरे बाबा तुझ्याकडे काय आहे काय नाही. आणि त्याच्यामध्ये पण हार्डली तुमचे सर्टिफिकेट्स लागतात, हार्डली लागतात. गरजेचंच नाहीये की बाबा असं होतं का सर की आम्ही इकडून क्लास केला आणि मला घ्या, नाही. तुमचं नॉलेज हे चेक केलं जातं. त्यामुळे सर्टिफिकेट्स, मेडल्स हे रेझ्युमे पुरते लिमिटेड राहतात. शॉर्ट लिस्टिंगसाठी डिग्री जशी इम्पॉर्टंट आहे तसा स्किल सेट पण इम्पॉर्टंट असतो. ओके. आणि आता एखाद्या कंपनीची हायरिंग प्रोसेस चालू आहे, त्या प्रोसेसमध्ये अशी कोणती स्टेज आहे की जिथून विद्यार्थी पाठीमागे पडतात, जिथून ते म्हणजे जॉब वेगळ्या बाजूला जातो आणि अपयशाच्या धनी होतात, असे कोणती स्टेज आहे? पहिली स्टेज आहे 90% रेझ्युमे शॉर्ट लिस्टिंग मधून बाहेर जातात. कशामुळे? त्याच्यामध्ये 2-3 टाईपचे मिस्टेक्स आहेत. पहिलं तर ग्रॅमॅटिकल मिस्टेक. व्हॉट्सअप सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आपल्याला नॉर्मली मेसेज करायची सवय असते, आपण पण समोरच्याला फ्रेंड म्हणूनच तो रेझ्युमे बनवतो आणि आपण ग्रामर चेक करत नाही. दुसरं आहे कॉन्टॅक्ट डिटेल्स मध्ये आपण त्याला टायपोज म्हणतो जनरली. अनप्रोफेशनल ईमेल आयडीज हे एक रिझन आहे. म्हणजे अनप्रोफेशनल ईमेल आयडीज म्हणजे त्याचे काही उदाहरणं आहेत का? डेफिनेटली. आता माझं नाव सारिका भुतारे, तर ईमेल मध्ये सारिका भुतारे, मला एक 2-3 डिजिट, डेट ऑफ बर्थ 1991,
@gmail.com. इट शुड बी व्हेरी मच सॉफिस्टिकेटेड, म्हणजे खूप सिम्पल पाहिजे. कारण की ज्यावेळेस माझे झूम मीट किंवा माझे गुगल मीट होते, त्यावेळेस माझं नाव डिस्प्ले झालं पाहिजे की दिस इज सारिका. बरोबर. बट जर तुम्ही रॉकेट कोडर, एक्सलंट इंजिनियर असं काही लिहिलंय, हाऊ दे विल रेकग्नाइज इट्स यू. बरोबर. सो दिस आर द सायन्स. काही काही मुलांना सवय असते 1, 2, 3, 4, 5, 10 पर्यंत टाईप करायची, म्हणजे काहीही, कारण फ्री आहे. सुंदर पिचाई साहेबांनी आपल्यासाठी ते फ्री ठेवलंय, म्हणून आपण त्याचा कसाही उपयोग करतो. तर तरी अनप्रोफेशनल मेल म्हणून रिजेक्शन होतं. आणि महत्वाचा फॅक्टर हा पण आहे की अननेसेसरी गोष्टी, जसं की फॉर एक्झाम्पल 2 पार्ट मी तुम्हाला सांगितले. आता तिसरा पार्ट आहे की म्हणजे ओपनिंग आहे एका गोष्टीची आणि तुम्ही रेझ्युमे पाठवला दुसऱ्या दुसऱ्या गोष्टीचा. गोष्टीचा. म्हणजे एकदा आपण लग्नपत्रिका जशी एकदाच बनवतो, तसं एकदाच रेझ्युमे बनवतात लोक आणि ते 100 ठिकाणी अप्लाय करतात. पण 100 ठिकाणचा रोल वेगवेगळा आहे. बरोबर. कुठे डेटा अनालिस्ट आहे, कुठे वेब डेव्हलपर आहे, पण तुम्ही ते बघतच नाहीये. मग तुम्हाला कशाला ते हायर करतील? कारण मॅच तर झालं पाहिजे ना. पत्रिका मॅच झाल्याशिवाय लग्न जमत नाही. मग तुमचं रेझ्युमे मॅच नाही झालं तर तुमचं रेझ्युमे शॉर्टलिस्ट कसं होणार? म्हणजे हा एक मुद्दा आहे की जो प्रामुख्याने बघायला पाहिजे. बघायलाच पाहिजे. सो बरोबर. रेझ्युमे हा एक पार्ट झाला. हा, दुसरा महत्वाचा फॅक्टर आहे तो आहे इंग्लिश कम्युनिकेशन. तो परत आहेच. म्हणजे येस. आपल्याला किती आपली मातृभाषा जवळची वाटली, ती जवळची असलीच पाहिजे, पण त्यासोबत जगाची भाषा म्हणून इंग्लिशला आपण स्वीकारलं पाहिजे. सर पोटा पाण्यासाठी बदलावं लागतं. आज मी जर पकडून धरलं की नाही माझी भाषा मातृभाषा, पण जर माझ्या कामाची गरज इंग्लिश आहे तर ते कामापुरती इंग्लिश मला यायलाच यायलाच पाहिजे. पाहिजे. बरोबर. आणि बरोबर. जर तुम्ही तसं नाही करत आहेत तर समोरचा तुम्हाला 2 मिनिटात जज करून मोकळा होतो. तो तुम्हाला पुढे काहीही विचारत नाही. 99% मुलांना ऑन कॉल येतात, जॉबचे कॉल येतात, त्यांना विचारलं जातं टेल मी अबाउट युअर सेल्फ, व्हॉट इज युअर स्ट्रेंथ अँड वीकनेस, ब्ला ब्ला ब्ला, आणि त्यानंतर मग पुढे काहीच प्रोसेस नाही होत. मेन रिझन आहे की तुमचं इंग्लिश कम्युनिकेशन फ्लुएंट नाहीये किंवा तुम्ही तुमच्या इंग्लिश बद्दलच कॉन्फिडंट नाहीये. ओके. कारण ओके. फॉरेन क्लायंट आहे, ऑब्व्हियसली त्यांची इंग्लिश खूप चांगली आहे. ऍटलीस्ट त्यांना तुमचं समजेल आणि एवढी तरी इंग्लिश आपली असली ठीकठाक पाहिजे. पाहिजे. बरोबर. पण जर तुमच्या प्रोनाऊन्सिएशन मध्येच गडबड आहे तर ते पुढे जाणारच नाही. सो हे 2 मेजर फॅक्टर आहेत, त्याच्यामुळे रिजेक्ट होतात खूप सारे मुलं. मॅडम, या सगळ्या प्रोसेसमध्ये असं कुठेतरी वाटतं का की मुलांच्या किंवा विद्यार्थ्यांच्या अंगात जो कॉन्फिडन्स आहे तो खूप मोठा रोल प्ले करतो, की त्यांचा कॉन्फिडन्स ठरवणार आहे की ते कुठं जाणार आहेत आणि कुठं राहणार आहेत, ते असं वाटतं का तुम्हाला? मला असंच वाटतं. कारण की माझं कामच ते आहे सर. मी एव्हरी वीक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सेशन घेते ओके. आणि माझा एकमेव उद्देश आहे की तो कॉन्फिडन्स बाहेर काढणं. प्रत्येक मुलगा, प्रत्येक पॅरेंट हे एज्युकेशन बद्दल खूप सिन्सिअर आहेत. आपल्या भारतभरामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये आपली जी संस्कृती याच्यामध्ये शिक्षणाला खूप महत्व आहे. बरोबर. अगदी लोक कर्ज काढून किंवा बँकांमध्ये लोन करून शिक्षण घेतात लोक. मी बरेच लोक असेही बघितले आणि जमिनी विकल्यात. म्हणजे माझ्या घरातच मी लोन करून एज्युकेशन घेतलंय. का? कारण एज्युकेशनच माणसाला बदलू शकतं. बरोबर. दुसरी बरोबर. कुठलीच गोष्ट बदलू नाही शकत. सो त्यामुळं मला बिलीव्ह आहे की प्रत्येकामध्ये एक युनिक क्वालिटी आणि ती बाहेर काढायची असेल ना तर त्या व्यक्तीला कॉन्फिडन्स देणं गरजेचं आहे. माझं काम ते आहे सर. कारण की जर आपण कॉन्फिडन्स नाही ना दिला आणि जर तो त्याच्या लाईफ मधला तो टाइम निघून गेला ना तर तो कुठल्या तरी नॉर्मल जॉब मध्ये सॅटिस्फाय राहणार आहे बरोबर. आणि मग त्याच्या नॉर्मल लाईफ मध्ये तो तसंच आयुष्य काढणार आहे. बरोबर. तर आयुष्य हे काढण्यासाठी नाही, जर एखाद्या मुलगा खरंच डिझर्विंग आहे ना तर त्याला त्या पिरियड मध्ये त्या गोष्टी जर मिळाल्या ना, म्हणजे मी असं, माझी व्याख्या काय आहे सक्सेसची, की जर 20 ते 25 एज मध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याला किंवा एखाद्या मुलाला प्रॉपर जॉब जर मिळाला तर 25 ते 30 मध्ये तो सक्सेसफुल होतो. आणि 30 ते 40 मध्ये तो अशा गोष्टी घेतो किंवा जगतो की जर त्याच्या ड्रीम्स आहेत. बरोबर. पण जर त्याचं प्रॉपर मार्गदर्शन नाही झालं किंवा त्याचं जर मोटिवेशनच बाहेर नाही आलं तर तो 30 पर्यंत पण फक्त जॉब स्विच करतच राहतो. तो ढेपाळलेला असतो तोपर्यंत. एक्सपेरिमेंट करत राहतो बरोबर, आणि मग बरोबर. दुसऱ्यांची लाईफ बघून कम्पेअर करतो बरोबर. की यार त्या माझ्या मित्राकडे लक्झरियस गाडी आहे, त्याकडे तर एवढं भारी घर आहे, माझ्याकडे का नाही. मग तो जागा होतो, पण त्यावेळेस त्या आयुष्यातले तेवढे वर्ष वाया गेलेले असतात. सो माझं कामच हे की माझ्याकडे जेवढे मुलं येतील तर त्यांचं कॉन्फिडन्स वाढवणं, त्यांना कॉन्फिडन्स देणं आणि त्यांना आयुष्याच्या नेक्स्ट लेवलला घेऊन जाणं. सो हेच मी करते. आता जसा कॉन्फिडन्स इम्पॉर्टंट आहे तसंच तुम्हाला असं वाटतं का की एखाद्या विद्यार्थ्याचं कॉलेज कोणतं आहे, ते कॉलेज कुठं आहे, या गोष्टीचा सुद्धा जॉबमध्ये इम्पॅक्ट होत असतो, असं काय वाटतं का तुम्हाला? होतच सर. कारण की जे आपण सिक्वेन्स डिस्कस केला टायर 1, 2, 3 कॉलेजेस. बरोबर. सो टायर 3 कॉलेजेस किंवा जे गाव पातळीवरती कॉलेजेस सुरू झालेत, कॉलेजेस खूप आहेत. पण शेवटी ऍट द एंड ज्यावेळेस ते मुलं माझ्याकडे येतात आणि माझ्याकडे सगळ्याच व्हरायटीची मुलं येतात, तुम्हाला डिफरन्स जाणवतो की नॉर्मल म्हणजे गावाकडच्या कॉलेजमधला एखादा टॉपर जरी असेल ना तरी तो इंग्लिश मधून माझ्यासमोर 15 मिनिटं पण टिकत नाही.
मग आता हे कशामुळे होतंय ते तर मला अंडरस्टँड नाही होत, पण ते आपण असं म्हणतो ना सर, की माझ्या फेल्युअरचं कारण ही सगळी दुनिया आहे, कॉलेज आहे. म्हणजे मला जर आज काही नाही ना मिळालं तर त्याला मी रिस्पॉन्सिबल नाही, हे सगळेजण आहे. बाकीचे सो बरोबर. माझं असं पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, की जर मला माहिती आहे की माझ्या ज्या करिअरसाठी ही गोष्ट गरजेची आहे तर मी केली पाहिजे. कॉलेज नाही मॅटर करत. ऍट द एंड स्किल मॅटर करतं, कारण मॅक्झिमम ठिकाणी एज्युकेशन हा क्रायटेरिया, कॉलेज हा क्रायटेरिया अजून तरी नाही. बरोबर म्हणजे मला बरोबर तरी आतापर्यंत कोणी माझं कॉलेज बघून रिजेक्ट नाही केलेलं. माझी डिग्री बघितली प्रत्येकाने, की शी इज अ इंजिनियर, लेट्स गिव्ह इट अ चान्स. बरोबर. सो ह्या गोष्टी घडतात नेहमी, त्यामुळे ते मॅटर करत नाही. मॅटर हे करतं, की जर तुम्हाला डे वनला माहिती आहे की तुमच्या कॉलेजमधले टीचर ॲव्हरेज आहेत, जर तुम्हाला कामासाठी जर हे स्किल कामाचं नाही तर ते तुम्ही शिकलं पाहिजेत. कारण आय-टी मध्ये अशी कुठलीच गोष्ट नाही की ते ऑनलाईन मध्ये अवेलेबल नाही. सगळे क्लासेस ऑफलाईन, ऑनलाईन सगळ्या मोडला चालतात. तुम्ही शिकलं पाहिजे. तुम्ही स्वतःला बदलवलं पाहिजे. तुम्ही असं नाही म्हणू शकत की कॉलेज नाही चांगलं. म्हणजे दुसऱ्याला जे लोक ब्लेम करतात ते लाईफ टाइम तसेच राहतात, पण जे बरोबर. स्वतःला सुधरवतात ते कदाचित बेस्ट अर्निंग करतात. त्यामुळे कॉलेज हे मॅटर नाही करत. हे मॅटर नाही करत. मॅक्झिमम टाइम मॅटर आपला ऍटिट्यूड करतो टुवर्ड्स लाईफ, टुवर्ड्स करिअर, हे जास्त मॅटर करतं. ओके. प्रत्येकाने शिकलं पाहिजे. यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे ना मॅडम, की म्हणजे मला मस्त शिकावंसं वाटते, पण त्याच वेळी 10 वर्षांपूर्वी जे जॉब होते, ते आता कदाचित व्हॅनिश झाले. तिथं हम्म. एआय आलंय, तिथं ऑटोमेशन आलंय आणि मग मला भीती वाटते, की अरे, मी एवढं शिकून खरंच मला जॉब मिळेल का? त्यामुळे माझा प्रश्न असा आहे, की बाबा एआय मुळे खरंच जॉब तेवढे धोक्यात आलेत का आयटीमध्ये? ऑब्व्हियसली नाही आले. कारण एआय आज आलाय असं नाही सर. आता फक्त सोशल मीडिया स्ट्रॉंग आहे म्हणून ते ऐकायला दिसतंय रोज. ऐकायला येते, समोर दिसतंय. एआय 1900 सालात पण होता. तुम्ही कदाचित ती मुलाखत ऐकली असेल. आपले इन्फोसिसचे फाउंडर आहेत नारायण मूर्ती. त्यांच्या मुलाखतीमध्ये, आणि तो व्हिडिओ माझ्याकडे अजून पण आहे. त्याच्यामध्ये 1900 आय थिंक 90ला कोड जनरेटर नावाची कन्सेप्ट आली होती. एक ॲप होतं की जे कोड जनरेट करून द्यायचं. ओके. त्यावेळेस खूप इंजिनियर्स घाबरले, की अरे आता जर अशी गोष्ट आली तर माझा जॉब तर जाणार. पण नारायण मूर्ती म्हटले, की त्याला एक लिमिटेशन आहे. तुम्ही जी कमांड द्याल ते जनरेट करेल, म्हणजे तुम्हाला तुमच्या कामामध्ये त्याची हेल्प होईल, पण ते रिप्लेस होऊ शकत नाही. जगामध्ये जो काही आयटीचा बिझनेस चाललाय, तर तो बिझनेस टू कन्झ्युमर आहे, कस्टमर आहे, क्लायंट आहे. मग क्लायंटचे रिक्वायरमेंट हा फिक्स नसतात सर. त्या कस्टमाइज असतात. त्या व्यक्तीला समजतात. ते एआयला नाही समजू शकत. आज जर तुम्ही बँकिंग डोमेनच्या प्रोजेक्टमध्ये काम करता आयटीमध्ये, तर तिथे भरपूर जास्त प्रायव्हसी, तिथे तुमचा ब्रेनच काम करणार आहे. तुम्हाला बरोबर, वॉच न्यायची पण बरोबर. परमिशन नाहीये. माझे पण खूप सारे फ्रेंड्स आयटीमध्ये वर्क करतात. सो त्यांचं काम रिप्लेस नाही होते, त्यांचं काम इझी होते. पण हा, तो एआय कसा वापरायचा हे शिकून घेणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा लोकांचं कसं होतं, की आलेल्या चेंजेसला स्वीकारत नाहीत. मग तो चेंज स्वीकारला पाहिजे. चेंज इन द सेन्स ऑफ व्हॉट? की समजा तुम्हाला एखादी गोष्ट टाइप करायला 15 मिनिटं लागतात. जर ते एआय 2 मिनिटात येतं, तुम्ही त्याची हेल्प घ्या. पण ऍट द एंड ॲज अ ह्युमन तुम्हाला ते व्हेरिफाय करायचंय, की हे जसं मला पाहिजे तसंच आलंय का? बरोबर. कारण पॉइंट ऑफ व्ह्यू मॅटर करतो, प्रॉम्प्ट मॅटर करते. जर बरोबर. तुम्ही त्या गोष्टी करत नाही तर तुम्ही असेच घाबरून राहाल. मग बाकी हे जेवढे आयटी पार्क्स चालले ते कशामुळे चालले? सो ज्या कस्टमाइज रिक्वायरमेंट आहेत त्यासाठी एआय पाहिजे. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट आहे, एआय मुळे जो गैरसमज झाला लोकांचा, तर तो हा झालाय की एआय डायरेक्ट रिप्लेस करतोय. सो असं खरंच नाही, असं होऊ पण नाही शकत. कारण मेजॉरिटी ऑफ फॅक्टर हे बघितलं पाहिजे, की एआय जरी आल्या, तर समजा मी मेजर कंपन्या सांगते, जसं मेटा आहे. तर मेटा एआय सुद्धा आहे. व्हॉट्सअप एआय आपण वापरतो का? नाही. बऱ्याच वेळा मोठ्या कंपन्या ह्या गोष्टीचं ॲडव्हर्टायझिंग पण करतात, कारण त्यांनी त्याच्यामध्ये डॉलर्समध्ये इन्व्हेस्ट केलंय. मग बरोबर. त्यांना ते एआय ॲप सेल पण करायचे. मग तसं जर नसतं तर मग एवढं बूम कशाला झालं असतं? आलं लक्षात. आणि फ्रेशरने तर कधीच घाबरू नये, कारण कितीही एआय आला तरी ह्युमन ब्रेनची रिप्लेसमेंट नाही होऊ शकत. आणि माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्ही ज्या बेसिक गोष्टी यूज करताय, जसं की ChatGPT असेल किंवा कॅल्क्युलेटर असेल, हे तेव्हा वापरा ज्यावेळेस तुम्ही आधी हार्ड करायला रेडी आहेत. म्हणजे आता समजा माझी एक स्टुडंट आहे, सोनाली तिचं नाव आहे. तिने स्मार्ट वर्क आणि हार्ड वर्क मधला जो डिफरन्स असतो तो कसा भाषेत सांगितला, की स्मार्ट वर्क तेव्हा करू शकतो ज्यावेळेस तुम्हाला हार्ड वर्कची सवय आहे. कारण हार्ड वर्क मधून तुमचा ब्रेन आणि तुम्ही डेव्हलप होत असता. बरोबर. मग आता तुम्हाला बरोबर. माहितीये त्या डेव्हलपमेंटमध्ये, की तुम्हाला कोडमध्ये व्हेरिएबल लिहायचं आहे का डेटा टाइप लिहायचं आहे का डेटाबेस लिहायचा आहे. जेव्हा तुम्हाला ही सर्व माहिती, त्याच वेळेस तुम्ही स्मार्ट वर्क करू शकता, म्हणजे याचा वापर करू शकता. पण जर तुम्हाला हे बेसिकच माहित नाही आणि डायरेक्ट तुम्ही स्मार्ट वर्क करायला गेलात, तर ती कॉपी झाली, ती चिटिंग झाली. ते खरं. त्याच्याने तुम्हाला लॉंग टर्मला फायदा नाही होऊ शकत. कारण एआय प्रत्येकाला वर्क नाही करत. प्रत्येक कामात एआय यूज नाही होऊ शकत आणि एआयचे खूप लिमिटेशन्स आहेत. आणि जसं एआय मुळे काही जॉब, जसं की टायपिंगचा जॉब आहे, तो रिप्लेस होणार, तर तो झालेला आहे ऑलरेडी. सो तशा स्किल्सवरती अवलंबून राहूच नाही. जे स्मार्ट स्किल्स आहेत, ज्याच्यामध्ये एन नंबर ऑफ टेक्नॉलॉजीज, लँग्वेजेस आणि टूल्स वापरले जातात. म्हणजे सगळ्या गोष्टी यूज करून तुम्हाला कस्टमाइज ऍप बनवायचे,
तर त्या गोष्टी शिकणं फार गरजेचं आहे. कारण बऱ्याच मुलांना असं वाटतं की मला हे येतं, मला हाच जॉब द्या. असं नाही. आयटी मल्टी स्किल्ड आहे. तुम्हाला ते शिकावंच लागेल. त्याशिवाय लाखांचे पॅकेजेस मिळू शकत नाही. बरोबर सो हा मेन बरोबर. फॅक्टर झाला. आणि जसे जॉब जाणार आहेत म्हणजे काय, की नवीन जॉब जनरेट पण होणार आहेत. हा, मग ह्याचा त्याचे विचार आपण करत नाही, की बाबा करत जे नाही. जाणार आहे तसं नवीन येस. पण येणार आता आहे. समजा कॉन्टेंट क्रिएशनला तुमच्याकडे 10 लोकांची टीम आहे. मग तुमच्याकडे एखादा अनालिस्ट पाहिजेच पाहिजे सर. की क्रिएट झालेलं कॉन्टेंट खरंच करेक्ट आहे किंवा नाही, किंवा ऍज पर रिक्वायरमेंट आहे किंवा नाही. मग इथे एक जागा तयार झाली. दुसरी बरोबर. गोष्ट आहे कम्युनिकेशन. ज्या जॉबमध्ये कम्युनिकेशन आहे तो कधीही रिप्लेस होऊ शकत नाही. कारण आजही कस्टमर केअरचा कॉल जरी आला तरी आपल्याला तो ऐकायचा नाही. आपल्याला माणसाशी कनेक्ट व्हायचंय. कारण माणसांमध्ये भावना आहेत. त्यामुळे जोपर्यंत एआय ला भावना येत नाही तोपर्यंत घाबरायची गरज नाही. हे खरं. पण मॅडम आता आयटी बद्दल आपण 2-3 गोष्टी बोलल्या ज्या निगेटिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यूकडे जाणाऱ्या होत्या. म्हणजे बेरोजगारी आहे किंवा जास्तीत जास्त लोकांचं त्यामध्ये हायरिंग होत नाही कारण लोकसंख्या तेवढी जास्त आहे किंवा एआयमुळे कदाचित जॉब धोक्यात आलेत असं वाटतंय. मात्र तरीसुद्धा कोणत्याही फील्डमधून इंजिनिअरिंग झालं, की मुलांचं एक असतं की कोणता तरी कोर्स करायचा आणि आयटीमध्ये जॉब मिळतोय का बघायचं. तर एवढं सगळं असून सुद्धा आयटीमध्येच जॉब मिळावा हा अट्टाहास किंवा हे आकर्षण कशामुळे असावं? आयटीची एक लाईफ आहे सर. म्हणजे अट्रॅक्शन क्रिएट झालेलं आहे आणि केलं गेलेलं आहे. त्याचं रिझन हे आहे, की म्हणजे आता एखादा नॉर्मल माणूस, मी एक्झाम्पल देते मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं, की तिथे जर तुम्हाला 35-40 किंवा 50,000 पर्यंत जायचं तर तुम्हाला एक 10-15 वर्ष लागतात. हं, हं, आणि हं, त्यानंतर तुम्हाला एक बेस्ट पोझिशन म्हणजे तुम्ही त्यातले एक्सपर्ट झाला. हं. मग तुम्हाला बेस्ट सॅलरी मिळते किंवा तुम्हाला इन्व्हिटेशन दिलं जातं मल्टिपल मॅन्युफॅक्चरिंग युनिटमधून, की या सर तुम्ही व्हिजिट करा, बघा मशीनमध्ये काय झालं. पण ही गोष्ट आयटीमध्ये हाफ ऑफ द टाइममध्ये होऊन जाते. 7-8 वर्षात होते. का? कारण अपग्रेडेशन किंवा स्विचिंग. कारण ऑप्शन्स खूप आहेत लोकांकडे सर. हं, आज मला हं. 20,000 पगार मिळतो. मी 1 वर्ष काम केलं. दुसरी कंपनी 25 द्यायला रेडी कारण मी सगळं शिकून घेतलं इथून. ऑप्शन्स आहेत ना लोकांकडे. तर मग लगेच उडी मारून दुसरीकडे, परत तिसऱ्या वर्षी आणि तिसरीकडे. सो हे करून लोकं स्विच करतात. महत्त्वाचा फॅक्टर शनिवार, रविवार सुट्टी दिसते आणि आयटीचे जे काही मार्केट आहे, तर ह्याच्यामध्ये सगळ्यात रिअल इस्टेटचं एक्झाम्पल घेतलं तर रिअल इस्टेटमध्ये सगळ्यात जास्त घरं आयटीवाले विकत घेतात. कारण हसबंड वाईफ दोन्ही वर्किंग आहेत. दर महिन्याला 50-60,000 पगार आला, त्यांना घर घेणं काही डिफिकल्ट नाहीये. सगळ्यात लक्झरियस कार्स आपण ज्या म्हणतो ॲव्हरेज मिड रेंजच्या, मी खूप भारी कारचं बोलत नाही. हं. एसयूव्हीचं मी बोलत नाही. नॉर्मल गोष्टी ह्या आयटीवाल्यांकडे पहिले येऊन जातात. कारण पहिलं तरी एक पीअर प्रेशर नावाची गोष्ट सुद्धा आहे, की मित्राने घेतले म्हणून मला घ्यायचे. हा एक पार्ट आहे. बट हां, ते अफोर्ड करण्याची क्षमता येते. म्हणजे तेवढी सॅलरी जर घरामध्ये आली, तर ठीक आहे यार मी अफोर्ड करू शकतो. तर मग घर, गाडी आणि ह्या सगळ्या गोष्टी आणि पॅकेजेस, दिसायला पॅकेजेस खूप दिसतात आणि ते असतात सुद्धा. आणि त्यासाठी आयटीवाले पण खूप जास्त मेहनत करतात, नाही असं नाही. सो त्यामुळे आयटीमध्ये अट्रॅक्शन खूप आहे. आणि अजून एक गोष्ट, की आता जो फॅक्टर आहे लोकांच्या माइंडमध्ये, जर महाराष्ट्रातील लोकं बघत असतील तर, की आता समजा एखाद्याने मॅन्युफॅक्चरिंगमध्ये केलं, तर त्याचे हात तिथे काळे होतात. पण मग हं, आयटीमध्ये हं. तो व्हाईट कॉलर जॉब झाला. बरोबर, तर ही एक बरोबर. म्हणजे आपण जे म्हणतो ना, एक पसरलेलं आहे हे सगळीकडं. जिथं आपल्याला मातीत जायला आवडत नाही, तिथं आपण हात काळे कधी करून घेणार हां. सामान्य. सो लोकांचा तो प्रिफरन्स झालाय त्या गोष्टीकडे बघण्याचा, की व्हीलचेअरवरती जॉब मिळतोय. सो ह्या गोष्टी अट्रॅक्ट करतात आयटीकडे यायला. प्रेशर असतो, कुठल्याही टाईपच्या जॉबमध्ये प्रेशर असतो. आयदर तुम्ही ब्रेन वापरा किंवा तुमचं घाम वापरा. दोन्हीपैकी कुठल्याही ठिकाणी तुम्हाला हे करायचं. बट महत्त्वाचा फॅक्टर तोच आहे, की सगळ्या गोष्टी गृहीत धरल्यानंतर मुलींचंही तेच प्रिफरन्स झालंय. म्हणजे मेकॅनिकलवाले आता मला असे बोलायला लागलेत, की मॅम आमचे लग्न जमनात. कारण की आयटीवाल्यांचेच जास्त लग्न जुळायला लागलेत. आम्ही तसेच राहिलो बिना लग्नाचे. सो त्याच्यामध्ये मी पण काहीच करू शकत नाही. कारण तेवढे ऑप्शन्स आहेत स्विचिंगचे असं. आता ज्यावेळी म्हणजे इंजिनिअरिंग झालंय, कोणत्याही फील्डमध्ये झालेलं असतं आणि त्याच्यानंतर मुलांना असं वाटतं, की आपण कोणता तरी कोर्स करूयात. हा कोणता तरी कोर्स ठरवायचा कसा? आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे, की बाबा हे कोर्स काही वेळेला ऑनलाईन आणि काही वेळेला ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं अवेलेबल असतात. तर अशा वेळी ऑनलाईन घेतला, तरी त्याचा इम्पॅक्ट तेवढाच राहतो का जेवढा ऑफलाईन घेतल्यानंतर राहतो? याबद्दल तुमचं एक मत काय आहे? मी जेवढा लास्ट 4 इयर्स पासून अनुभव घेतलेला आहे प्रॉपर बरोबर. फ्लोअरवरती. तर हे सगळं स्वयंशिस्तीने ड्राईव्ह होतं सर. सगळं स्वयंशिस्तीने ड्राईव्ह होतं. म्हणजे आम्ही 4 भावंड आहे आणि चौघांमधली मीच ठीक-ठाक शिकलेली आहे. खूप छान, खूप जास्त हाय लेव्हलला गेले असं नाही. पण स्वयंशिस्त महत्त्वाची आहे. जर आज माझ्या आई-वडिलांनी कष्टाने माझ्या क्लाससाठी पैसे भरलेत, तर मी अटेंड करणं गरजेचं आहे तो क्लास. मी समोर खरं आहे. बसणं गरजेचं आहे आणि हा माझा पूर्ण अधिकार आहे, की मी समोरच्याला क्वेशन विचारू. माझ्या ट्रेनरला मी विचारू. म्हणजे माझा बॉन्ड माझ्या टीचरसोबत एवढा चांगला पाहिजे, की मी इव्हन तो ऑनलाईनमध्ये करतोय, तरी त्यांनी मला ओळखलं पाहिजे, की अरे आज आहे हा क्लासमध्ये. हं, हं. हे असणं गरजेचं आहे. आज मुलं कनेक्ट नाही होत.
म्हणजे माझ्या जमान्यात जर तुम्ही मला विचारलत ना, तर टीचर हा एकमेव सोर्स होता लर्निंगचा. खरंय. काहीच नाही, म्हणजे आय कांट अफोर्ड मोबाईल. माझ्याकडे इंजिनिअरिंगला सुद्धा कीपॅड वाला मोबाईल होता. तर देर वॉज नो एनी ऑप्शन. माझ्या सर्कलकडे लाईक MIT इज द हाय लेवल कॉलेज किंवा एक्सपेन्सिव्ह कॉलेजच्या यादीमध्ये तुम्ही मोजू घेऊ शकता. शकतो. बरोबर. तर माझ्या आजूबाजूला सगळे OMS आउट ऑफ महाराष्ट्रीयन असायचे. 100 पैकी जवळपास एक 10-15 मराठी माणसं आम्ही मुलं होतो. बाकी सगळे बाहेरचे. दे वर हॅव्हिंग मच बिट गुड गॅजेट्स, बाईक्स सगळं काही असायचं. बट आय वॉज हॅव्हिंग, आणि माझ्या सर्कलमध्ये एवढ्या गोष्टी. सो टीचर हा एकमेव पर्याय होता. त्यामुळे माझे टीचरचे नाव अजूनही लक्षात आहे, कारण कुठलाही प्रश्न मी आधी टीचरला विचारायचे. त्यांच्याही लक्षात मी आहे का, कारण ते एक बॉन्ड असतो. बरोबर. तर हा बरोबर. बॉन्ड तुम्ही ऑनलाईन मध्ये किंवा ऑफलाईन मध्ये तयार केला पाहिजे. म्हणजे टीचरकडून शिकण्याची क्षमता तुम्ही जर ठेवली ना चांगली, तर तुमच्या समोर हे मॅटरच नाही करत की तुम्ही कुठल्या मोडला शिकताय. खूप सारे मुलं ऑनलाईनचे मलाही आणि माझ्या टीचर्सला येऊन भेटतात, बोलतात, आणि खूप चांगल्या लेवलचं ते प्लेसमेंट घेतात. त्यामुळे हे मॅटर करत नाही. हा पण फार अगदी ऑनलाईन मध्ये क्लास करताय म्हणजे ठीक आहे, मी रेकॉर्डिंग मधून शिकतो, तर कदाचित काही नाही होणार. सगळेच जण एकलव्य नाहीत होऊ शकत. हा, नाही होऊ शकत. त्याला तेवढी शिस्त. आणि दुसरा रोल पालकांचा सुद्धा आहे. पालकांनी लक्ष ठेवणं गरजेचं आहे की बाबा आज तू काय शिकलास, अभ्यासाला बसवणं गरजेचं आहे. असं नाही म्हणायचं की बाबा माझा मुलगा डिग्री होल्डर आहे तर त्याला मी कसं बोलू, किंवा माझा पप्पा लय हुशार आहे, किंवा त्याला लय वाईट वाटेल, किंवा तो असं काहीतरी करेल. असं नाही. तो आयुष्यात जोपर्यंत काही बनत नाही ना, तोपर्यंत तुम्हालाच खर्च पाणी करण्याचं तुम्ही थोडंसं लक्ष दिलं पाहिजे की बरोबर. आज तो काय करतोय, किंवा आज तुमची मुलगी किती अभ्यास करते ऑनलाईन मोडमध्ये, हे तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे. कोर्स कोणते निवडायचे? म्हणजे समजा मला येस, एखाद्या येस, ह्याच्यात इंटरेस्ट. जायचंय. राईट, राईट. तर हा खूप थोडासा टेडियस क्वेश्चन आहे, कारण ह्याच्यामध्ये 2 पार्ट आहेत. पहिला असा आहे की आपल्याला ना कोणीतरी सांगितलेलं असतं की तू डेटा सायन्स कर. कारण की बघा ना सर, आपण 11वी पासूनची आपली जर्नी जेव्हा सुरू होते ना, तर आपण शेजाऱ्यांना विचारतो. शेजारी आपल्याला फुकटचे सल्ले देतात. तू सायन्सला जा, तू आर्ट्सला जा, आणि आपण डिग्रीलाही तेच करतो. खरंय. आपण एक्सपर्टकडे कधी जातो सर, की आपल्याला काही वर्ष अनुभव येतो, आपलं काही पगार पाणी बनत नाही, मग आपण एक्सपर्टकडे जातो. म्हणजे थोडक्यात काय, की तुम्ही आधी चांगल्या एक्सपर्टकडे गेलं पाहिजे, तेव्हा तुमचा हा 7-8 वर्षांचा गॅप चांगल्या पद्धतीने क्वालिटी बनेल. पण आपण ते नंतर विचार करतो. सो मला असं म्हणायचंय की जर तुम्हाला इंजिनियरच बनायचंय आणि जर तुम्हाला IT चा जॉब पाहिजे, तर तुम्ही 11वी पासून सायन्सला गेलं पाहिजे आणि कम्प्युटर सायन्स किंवा ITच घेतलं पाहिजे. भले का ते कॉलेज स्मॉल लेवलचं का असेना, तेच केलं पाहिजे. पण आधीचा ट्रॅक काही असला तरी स्वतःला झेपल असे कोर्सेस केले पाहिजेत. आणि महत्वाची गोष्ट, तुमचा रेझ्युमे शॉर्टलिस्ट होण्यासाठी ऍटलिस्ट त्याला प्रॉपर डिग्री पाहिजे. म्हणजे जर तुम्ही BCom आहे, BA ची मुलं आहेत, आणि जर तुम्ही वेब डेव्हलपमेंट शिकतो असं म्हटलं, तर तुम्हाला कमीत कमी 1.5 वर्ष लागेल. इतके इझिली होऊ शकत नाही, कारण की इव्हन तो कंपन्या घ्यायला रेडीत, पण तुम्हाला ते जमलं पाहिजे. तर अशा स्टुडंटने ऍटलिस्ट बेसिक कोर्सेस केले पाहिजे, जे सॉफ्टवेअर वरती चालतात, टूल वरती चालतात. म्हणजे टूल म्हणजे काय, की समजा सॉफ्टवेअर एक्सेल शिकायला सोपं आहे, कारण त्याच्यामध्ये फीचर्स आहेत. बरोबर. तर अशा गोष्टी केल्या पाहिजे. डायरेक्ट तुम्ही काहीतरी डेव्हलप करून कोड लिहिताय आणि काहीतरी इमॅजिन करताय, तर कदाचित ते तुम्हाला झेपणार नाही. डिग्री मॅटर करते खूप. जर तुमचं आर्ट्स किंवा कॉमर्स आहे, तर तुम्ही टूल स्पेसिफिक कोर्स केला पाहिजे, बरोबर. जो तुम्हाला समजेल आणि तुम्ही एन्जॉय पण केला पाहिजे, कारण शेवटी लाईफ आहे. म्हणजे एक आपण म्हणतो ना की आपण आयुष्य जगलंही पाहिजे. असं मी माझ्या स्टुडंट्सला सांगते की तुम्ही हप्ताभर अभ्यास केला ना, तुम्ही संडेला बिनधास्त मूवी बघायला जा, पण बिना कामाचा मूवी बघायला जाऊ नका. खरंय. पहिले एफर्ट टाका, मग रिवॉर्ड द्या स्वतःला. खरंय. तर ह्या गोष्टी. आणि जे स्पेसिफिकली टेक्निकल बॅकग्राऊंडचे, त्यांनी डेव्हलपमेंटला जा, डेटा सायन्सला जा, का, कारण त्यांना ते समजेल. म्हणजे सॅलरी पॅकेज IT ह्याच्या उपर जाऊन एक मेंटल पीसही महत्वाचं आहे सर. खरंय. नाहीतर मला खूप भारी पॅकेज पाहिजे, त्याच्या नादामध्ये मी असा काही कोर्स करतोय की जो मला वर्षभर समजत नाही, तर त्या मुलाचा लाईफ मधला व्हॅल्युएबल वेळ चाललं जातं. बरोबर. सो तुम्हाला तुमचं कामही एन्जॉय करायचं. आणि आज IT मध्ये असं कुठलीच गोष्ट नाहीये की समजा आज जरी तुम्ही बेसिक डेटा रिलेटेड कोर्स पासून सुरू केलं ना सर, तरी 2-3 वर्षात तुम्ही तुमचे फील्ड कधीही स्विच करू शकता, कारण त्याच्या टॉप ऑन दॅट तुम्हाला चांगलं शिकून चांगलं पॅकेज भेटणार आहे. बरोबर. त्यामुळे ह्या मोमेंटला ह्याच्यावरती फोकस करणं गरजेचं आहे की मला 6 महिन्याच्या आत जर जॉब पाहिजे, तर मी शॉर्ट टर्म क्लास केला पाहिजे, ना की मी लॉंग टर्म. किंवा मग घरच्यांचं तरी क्लिअर कम्युनिकेशन पाहिजे की मम्मी पप्पा जर रेडी आहेत ना वर्षभर पेशन्स ठेवायला, तर तुम्ही डेव्हलपमेंट बिंदास करा, कारण डेव्हलपमेंटला वेळ लागतो. तर इतक्या इझिली डेव्हलपमेंट होऊन लगेच IT मध्ये इंटरव्ह्यू क्रॅक होत नाही. फार कमी मुलं असतात की त्यांचं पटकन होतं आणि त्यांना ते अंडरस्टँड सुद्धा होतं, पण मॅक्झिमम टाइम इट टेक्स लॉट ऑफ टाइम. सो त्यामुळे डिग्री आणि त्या बेसिसवर तुमचा इंटरेस्ट, ह्या 2 गोष्टींसाठी थोडंसं तुम्ही रियालिटीचा विचार करणं गरजेचं आहे. आणि महत्वाची गोष्ट, त्याच्यामध्ये फिल्ट्रेशन पहिलं हे पाहिजे की ओपनिंग कशाला एवढं सगळं करायचं आणि ओपनिंगच नाही, तर उपयोगच नाही ना. बरोबर. काही मुलांना IT मध्ये येऊन कोडिंग नाही करायचं, मग त्यासाठी क्लाउडचा ऑप्शन आहे. पण क्लाउड करायचं तर मग सर्व्हिस बेस काम करावं लागेल. मग सर्व्हिस असेल तर UKVS शिफ्ट लागतील. डोक्यात हे फिक्स पाहिजे.
असं नाही की मी क्लाउड केलं मला 9 to 6 जॉब पाहिजे, इम्पॉसिबल. हे अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. जर तुम्ही डेव्हलपर तर तुम्ही डिमांड करू शकता वेळेची. बरोबर. डेव्हलपर कॅन डेव्हलप ॲट एनी मोमेंट ऑफ टाइम. मग हा सगळा विचार करून मग तुम्ही ठरवा. म्हणजे थोडक्यात एक्सपर्टशी बोलणं झालं पाहिजे. एक्झॅक्टली. कुणाचाही सल्ला घेण्याआधी त्या फील्डमध्ये एक्सपर्ट कोण आहे आणि येस. माझं आणि त्यांचं काय बोलणं होतं आणि त्यातून काय निचोड निघतोय की बाबा एक्झॅक्टली. असं असं आपण करू शकतो हे बघितलं पाहिजे. एक्झॅक्टली. कारण जो अनुभव आहे तोच सांगू शकतो. बरोबर बरोबर आहे. मॅडम दुसरं एका बाजूला असं होतं की IT मध्ये जॉब नाहीयेत आणि दुसऱ्या बाजूला आम्ही बघतो की तुम्ही हजारो विद्यार्थ्यांना जॉब लावून दिलेले आहेत. सो मला प्रश्न हा पडतो की अशा काय गोष्टी आहेत की जे हे विद्यार्थी त्यांचे करत नाहीत, पण त्यांना ते शेवटचं पॉलिश तुमच्याकडून मिळतं आणि ते लगेच सिलेक्ट होऊन जातात. अशा कोणत्या गोष्टी आहेत? त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे की आता फॉर एक्झाम्पल शिकायला सगळे शिकतात, पण जो रिअल टाइम इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स मुलं घेतात आणि त्याच्यामधून जे लर्निंग करतात हे होत नाही बऱ्याच वेळा. कारण जेव्हा स्वतःहून मुलं करतात ना त्यावेळेस त्यांना फेक कन्सल्टन्सीचे कॉल असतील किंवा फेक इंटरव्ह्यूज हे मॅक्झिमम टाइम होतात. काही मुलांचे पैसे पण वाया जातात. म्हणजे मी तर तुम्हाला स्पष्ट शब्दात हेच सांगेल सर, की त्याला मी सुद्धा अपवाद नाही. ज्यावेळेस लोक गावाकडून पुण्यासारख्या शहरामध्ये किंवा मुंबईमध्ये येतात, 1-2 कन्सल्टन्सीजला पैसे भरल्याशिवाय शांत नाही बसत. हे धक्के प्रत्येक जण खातो. कारण जॉब ही एक आशा आहे. प्रत्येकाला आशा असते की मला जॉब मिळाला पाहिजे. त्या आशेपोटी लोक पैसे देतात, की 5,000 असेल, 10,000 असेल, 2,000 असेल देणारच. आणि ज्या मोमेंटला त्याला हा धक्का मिळतो ना, की यार मी गेलो आणि तिथे एवढी मोठी लाईन आहे, माझं काहीच झालं नाही. आणि त्याच्याही उपर जेव्हा हे कळते ना, की हा जॉब कॉल माझ्यासाठी नाहीच आहे. ही रिक्रुटमेंट दुसऱ्या एखाद्या एज्युकेशन बॅकग्राऊंडसाठी चालली त्यावेळेस सगळ्यात जास्त वाईट वाटतं. बरोबर. त्यामुळं रिलेव्हंट स्किल सेट घेऊन रिलेव्हंट कंपनीमध्ये जाणं फार गरजेचं आहे. हे आम्ही करतो, की त्या स्किल सेटसाठी तिथे तेवढ्या सॅलरीचा जॉब हे अवेलेबल करून देणं गरजेचं आहे. हां, मग ती गोष्ट जर लूज झाली, म्हणजे आम्ही जर इंटरव्ह्यू अरेंज केला आणि तो देऊन जर एखादा फेल झाला, तर त्याला गम नाही वाटत. का? कारण त्याने तो अनुभव घेतलाय, त्याला तो प्रयत्न केला. प्रयत्न केलाय, त्याला बरोबर. इंटरव्ह्यूचा चान्स मिळाला. मग तो काय करतो सर, लर्निंग घेतो, की ठीक आहे मी चुकलो, ह्या कारणामुळे चुकलो, आता मी हे शिकतो आणि पुढे जाऊन ती चूक मी करत नाही. मग नेक्स्ट इंटरव्ह्यू कॉलमध्ये तो चांगली तयारी करतो. असं करून मग 2-4 वेळा जेव्हा जातो इंटरव्ह्यूला एखादा स्टुडंट, तेव्हा तो प्लेस होतो आणि हा गॅप आहे. बरोबर बरोबर. असं सेल्फ लर्निंग पण त्या प्रोसेसमध्ये असलं पाहिजे. गरजेचं आहे. बरोबर आणि सेल्फ बरोबर लर्निंग कधी होत नाही सर, ज्यावेळेस आपण कंपनीला ब्लेम करतो, बरोबर की बरोबर. त्यांनाच मला घ्यायचं नव्हतं. त्यांनी अर्जंट रिक्वायरमेंट ठेवून पण मला नाही घेतलं. मोठा गैरसमज. अर्जंट असो नाही तर डबल अर्जंट असो, रिक्वायर्ड आणि गरजेचा कॅन्डिडेट भेटल्याशिवाय ते कधीही हायर करणार नाहीत. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. येस. आता मॅडम 12वी झाली. 12वी नंतर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं. 4-5 वर्ष गेली. इंजिनिअरिंग पूर्ण झालं. पूर्ण झाल्यानंतर लगेच जॉब मिळाला. अशी परिस्थिती असेल तर वेल अँड गुड. पण जॉब नाही मिळाला तर मग खूप परिस्थिती बदलते आणि एवढ्या पिरियडमध्ये म्हणजे 12वी पर्यंत पालकांचं थोडं तरी लक्ष असतं की मुलगा मुलगी काय करतोय, अभ्यास काय करतोय. पण एकदा तो ग्रॅज्युएशनला गेला किंवा ती ग्रॅज्युएशनला गेली की ते लक्ष कमी व्हायला लागतं. मला प्रश्न हा विचारायचा आहे की जोपर्यंत या फील्डमध्ये तुम्हाला जॉब लागत नाहीये तोपर्यंत पालकांचा रोल काय पाहिजे? मी तर म्हणते पालकांचा रोल हा लाईफ टाइम साठी गरजेचा आहे सर. लाईफ टाइम साठी. का? कारण एक आपल्याला जे संस्कार दिलेत किंवा जो पिअर प्रेशर पालकांमुळे असतो, तर तो आपल्याला डिसिप्लिन मध्ये ठेवतो. किती नाही म्हटलं तरी आजही मी माझ्या पालकांचं खूप ऐकते. बरोबर. जर त्यांनी सांगितलं की पावसाळ्यात फिरायला नाही जायचं तर मी नाही जाणार. ही गोष्ट गरजेची आहे. म्हणजे आपल्या छायेमध्ये पालकांनी ठेवलंच पाहिजे. आणि महत्वाचा गॅप कुठे आहे ना, की मग पालक म्हणून आपण कुठे चुकतो, की तुझ्या शिक्षणाचं मला काहीच कळत नाही. हा एक मुद्दा आपण हात वर करतो, नका करू ह्या गोष्टी. बरोबर. उलट तुम्ही टोपी घाला समोरच्या मुलाला, मला सगळं माहितीये, तू अभ्यास कर, तो गपचूप अभ्यास करेल. किंवा हे बोला की मी तुझ्या टीचर सोबत आजच बोलली, मी तुझ्या काउन्सिलर सोबत आजच बोलली. पालकांनी इनिशिएटिव्ह घेणं गरजेचं आहे. कारण हेच मुलं जर उद्या 2 वर्षही कमवत नसते डिग्री नंतर, तर तुम्हालाच त्याचा प्रेशर फील होणार आहे. खरंय. आणि तुम्ही हे बोलणं थांबून घ्या आधी, की बरेच पालक काय करतात, की तुझी डिग्री झाली, आता तू कमवायला लाग किंवा त्याला सोडून देतात. मग त्यांना कळतच नाही की काय करायचं. वायबल जाते मुलं. हां, मग तुम्ही त्या जर्नीमध्ये सोबत पाहिजे. कारण तुम्ही आता पूर्ण युद्ध जिंकले आणि शेवटच्या स्टेजला आहे. आता कमवण्याचा टर्न आहे. मग त्याच्यामध्ये तुमच्या मुलाची तुम्ही साथ का सोडताय? कारण तुम्ही पहिले 4 वर्ष साथ सोडून दिली. हे सांगून की मला कळत नाही तुझ्या शिक्षणातलं, तुझं तू बघ. आणि हे चर्चा फक्त तेवढ्यापुरती लिमिटेड न राहता लोक चव्हाट्यावरती पण नेतात, पब्लिकमध्ये पण बोलतात, मला माझ्या पोराचं काही कळत नाही, काहीतरी करत असतं. नका बोलू हे सगळं. तुम्हाला सगळं कळतं आणि तुम्हीच त्याचे बेस्ट पिलर्स आहेत आणि तुम्हीच त्याचे गाईड आहेत पहिले. कारण पालक किंवा आई वडील हे प्रत्येक मुलाचं भलं व्हावं भलंच असाच पाहतात. विचार करतात बरोबर. आणि प्रत्येक मुलांनी त्यांचं ऐकलंच पाहिजे.
आणि दुसरी महत्वाची गोष्ट, ह्या जर्नीमध्ये पालकांनी सुद्धा हे लक्षात घेणं गरजेचं आहे की पहिल्या 10 मध्ये जर माझा मुलगा किंवा मुलगी नाहीये, तर त्याला मी वेळ दिला पाहिजे. मी त्याला हा प्रेशर टाकता कामा नये, की बाबा तुझं लगेच प्लेसमेंट झालं पाहिजे. माझा मुलगा जर पहिल्या 10 मध्ये नाहीये ना, तर तो ॲव्हरेज लेव्हलचा आहे. त्याला थोडासा वेळ दिला पाहिजे शिकण्यासाठी. तर हे वेळ तुम्ही देणं गरजेचं आहे. म्हणजे माझे वडील स्वतःही मला बोलत होते, विचारत होते, की "बाबा एवढे इंजिनिअर्स असून काय उपयोग?" हे आता मला कळतं, की नाही ते खरं होतं त्यांचं. ते एक मोटिव्हेशन होतं. मुलांनी पण निगेटिव्हली न घेता ह्या गोष्टीला पॉझिटिव्ह मोटिव्हेशन म्हणून घेतलं पाहिजे, की त्यांचा राईट आहे, त्यांचा अधिकार आहे मला बोलण्याचा, त्यांचं काही चुकत नाही. आणि मुलांनी ते पॉझिटिव्ह घेऊन मेहनत केली पाहिजे. सो ह्या आता काही-काही मुलांचे पालक असे पण बोलतात, की आता बजेट नाही राहिलं, आता बस करा. म्हणजे जवळपास तो मुलगा 2-4 इंटरव्ह्यू नंतर 5व्या-6व्या इंटरव्ह्यूला प्लेस होण्यासारखा आहे. तर त्याला डिमोटिव्हेट करण्याचं काम करतात. म्हणजे तो क्लास लाईनच बंद करतो. बरोबर. खरी गरज तेव्हा आहे, की त्याचा पूर्ण क्लास झाला, आता त्याला प्लेसमेंटसाठी जायचंय आणि आता तो खरंच जातोय कुठेतरी बाहेर पडतोय. आज ना उद्या तो प्लेस होणार. तर हा कॉन्फिडन्स पालकांनी विद्यार्थ्यांना देणं फार गरजेचं आहे, की नाही बाबा तू जा इंटरव्ह्यूला. उलट डबा दिला पाहिजे, बॉटल पण दिली पाहिजे पाण्याची, की तू विचार करू नको मागे काय चाललंय, तू बिंदास जा. म्हणजे घरात कितीही प्रॉब्लेम असतील ना, तर ते मुलांसोबत ह्या एजमध्ये डिस्कस नाही केले पाहिजेत. बरोबर. आम्ही घरचे प्रॉब्लेम निस्तरतो, तू फक्त तुझं करिअर येस, सेटल हे कर. फ्रीडम दिलं पाहिजे आणि बरोबर. इथं कुठेतरी गॅप आहे. इथं कुठेतरी गॅप आहे आणि मुलींच्या बाबतीत तर मी स्पष्टपणे हेच म्हणेल, की लग्नाआधी ती मुलगी 4 पैसे कमवते याचा विचार करा. तेव्हा कुठे तुम्ही 4 पैसे जास्त कमवणाऱ्या जावई कमवू शकता. नाहीतर तुमची मुलगीच काय कमवत नाही, तर मग समोर निगोशिएट करायला रेडीच झाला ना. मग असं का करायचं ना? डिग्रीला लाखो रुपये खर्च केले बरोबर आहे, आणि मग बरोबर जर आहे. तुमची जॉब न करणारी मुलगी आहे, तर तिला पारखायला कितीकसा वेळ लागतो समोरच्याला. त्यापेक्षा थोडेसे पेशन्स ठेवा. एवढं काहीच नाही. 21-22 एजपर्यंत मुलींची डिग्री पूर्ण होते. 1-2 वर्ष पेशन्स ठेवून जर ते चांगल्या जॉबला लागली ना, तर ती इंडिपेंडंट होईल आणि फायनान्शियली इंडिपेंडंट मुलगी कोणाला नको? म्हणजे खरं स्थळ तुमच्याकडे आलं पाहिजे. तुम्ही स्थळाकडे नाही गेला पाहिजेत, की आमची मुलगी बेरोजगार आहे, डिग्री घेऊन घरी. नाही, आमची मुलगी जॉब करते आणि तेवढा कॉन्फिडन्स तुम्ही दिला पाहिजे. कारण मी आत्तापर्यंत 11वी पासून बाहेरच आहे घराच्या. माझ्या पालकांनी आज माझ्यावरती ट्रस्ट केला म्हणून मी ह्या प्लॅटफॉर्मवरती आज बरोबर आहे, उभी आहे. बरोबर मग आहे. हा विश्वास पालकांनी दिला पाहिजे आणि खणकावून सांगितलं पण पाहिजे, की ह्या विश्वासाला तू जप. खरं आहे. इतकंच अंतर आहे. या विश्वासाला जपणं पण गरजेचं आहे. तर आता शेवटच्या टप्प्याकडे येताना मुलींबद्दलच प्रश्न आहे, की मुलांना सोय असते, की बाबा एक जॉब नाही मिळाला, दुसरा, तिसरा करू शकतात ते. पण मुलींच्या बाबतीत वयाचा मुद्दा फार लवकर येतो. म्हणजे मुलं 2-3 वर्ष गेली तरी चालतात. पण एका ठराविक टप्प्यानंतर आपल्याकडे मुलींची वयाची जी अट आहे, हं, ती थोडी अलीकडेच आहे. हं. मग लग्न झाली, की परत काही दिवसांनी प्रेग्नन्सीचं प्लॅनिंग होतं. प्रेग्नन्सी झाली, की परत पुढचा काही कालावधी जातो हं. आणि त्यानंतर डोक्यात विचार येतो, की आता आपण परत इंडस्ट्रीमध्ये जायचा विचार करूयात. मग त्यावेळी त्यांचा रूटमॅप काय असला पाहिजे परत आय-टीमध्ये येण्यासाठी? जर तुम्ही एम-एन-सीचा हायरिंग क्रायटेरिया पाहिला ना सर, की हं. त्याच्यामध्ये कमबॅक वुमन सारखे प्रोग्राम्स असतात, ओके. की ज्या वुमन्सचा गॅप झालाय, तर दे कॅन कम बॅक. कारण की वुमन व्हॉइस इज मोर इम्पॉर्टंट. मॅक्सिमम ओपनिंगमध्ये वुमन्स प्रिफर्ड असतात. व्हाय? बिकॉज दे आर मल्टीटास्कर इव्हन दो दे आर हॅव्हिंग व्हेरी नाईस व्हॉइस क्वालिटी. ओके, आणि ओके. त्यामुळं बऱ्याच ठिकाणी अशा कामासाठी वुमन्सला खूप प्रिफरन्स मिळतो. तर तो एक गॅप असतो आणि ती एक प्रायोरिटी आहे सर. जसं की प्रत्येकाची फॅमिली हीच प्रायोरिटी पाहिजे. तर त्यांनी त्यांच्या फॅमिलीला प्रायोरिटी दिली हे चुकीचं नाहीये. हं, दॅट इज हं. व्हॅलिड रिझन. बरोबर. त्यामुळं त्या ठिकाणी तो प्रॉब्लेम कधीच कोणाला येत नाही. पण हां, कमबॅक करताना काय स्किल सेट आहे, असं होता कामा नये, की मी 4 वर्षापूर्वी डेव्हलपर होते आणि मला तेवढंच पाहिजे. कारण आता बदलल्यात गोष्टी. सो आता लेटेस्टमध्ये काय चाललंय, हे अपग्रेड करून मग एंट्री घेतली, तर तो प्लस पॉइंट राहतो, ओके. की ठीक आहे, इव्हन दो देअर इज अ गॅप, बट आय अपग्रेडेड मायसेल्फ. दॅट इज अ फर्स्ट साइन, की मी बेस्ट लर्नर आहे. मला कमबॅक करायचंय आणि मी प्रॉपरली आता माझ्या फॅमिलीला सांगितलंय, की बाबा घरी प्रॉपर मुलाला बघण्यासाठी कुणीतरी आहे आणि आता मी रेडी आहे. हं, तर ह्या हं, केसमध्ये हं. जास्त प्रॉब्लेम्स येत नाही. पण ते काही लेडीजचं असं असतं ना किंवा फॅमिलीचं बघू, करू असं करत मग त्या 50च्या पण होऊन जातात आणि मग ते डिस्कशन्समध्येच राहतं. पण कमवण्याचं एक एज असतं सर. खरंय, एक खरंय. 30 25 ते एक 35 किंवा 40 एजपर्यंत माणूस एनर्जेटिक असतो, तो कमवतो, प्रेशर हँडल करतो. पण त्याच्या बियॉन्ड आय-टीमध्ये पण कोणी घेत नाही. सो जर आय-टीमध्ये यायचा प्लॅन असेल, तर थोडंसं अर्ली स्टेजला जर तुम्ही प्रयत्न केला, तर तो नेहमीच बेस्ट राहतो. आणि आय-टीमध्ये खूप चांगल्या सुविधा आहेत. जर इव्हन दो यू आर प्लॅनिंग समथिंग, तर आय-टीमध्ये खूप चांगल्या लीव्हज पण मिळतात. मॅटर्निटी लीव्हज भरपूर गोष्टी अवेलेबल आहेत. म्हणजे अशा काही लेडीज आहेत, की ज्यांना कदाचित कधीच जॉब सोडायची गरज सुद्धा नाही पडली. म्हणजे माझ्या स्टाफमध्ये 80% वुमन असण्याचं ते मेन रिझन आहे, की लाइक दे आर डुइंग देअर जॉब्स. म्हणजे एवढंही काही हे नाही, की बाबा पारखदे तुम्हाला जॉब सोडावा लागतोय. सो यू कॅन कंटिन्यू विथ द सेम जॉब, विथ द गुड पॅकेजेस. असं पण खूप ठिकाणी होतं. कारण फॅमिलीला त्याची व्हॅल्यू आहे, की बाबा लाखांमध्ये पॅकेज आहे, तर थोडासा सपोर्ट केला पाहिजे. आणि अशा केसमध्ये सपोर्ट हा मिळतो. जर तुम्हाला कमवणारी सूनबाई मिळत असेल, तर तुम्ही का नाही सपोर्ट करणार? खरंय, खरंय.
सो मॅम, आता आपल्या पॉडकास्टचा शेवटचा प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे आपण ट्रेनिंग दिलं, आपण ते स्किल सेट सगळे करून घेतले, तर सुद्धा जॉब मिळेलच याची गॅरंटी काय असते का आयटी मध्ये? गॅरंटी जर आपण म्हटलो तर गॅरंटी जगात आज कुठल्याच गोष्टींची नाहीये. पण बऱ्याच विद्यार्थ्यांना किंवा पालकांना हा प्रश्न पडतो की ह्याची गॅरंटी काय? गॅरंटी पाहिजे, सो बरोबर. मला असं वाटतं जेन्युइनली की ह्याच्यामध्ये ना तुमच्यासोबत एक असिस्टन्स पाहिजे कायमस्वरूपी. हम्म, म्हणजे आयटी मध्ये गोष्टी रॅपिडली चेंजिंग आहेत. बरोबर. असं नाही की एक इंटरव्ह्यू दिला आणि तुमचं झालं. त्याच्यामध्ये मल्टिपल गोष्टी, मल्टिपल राउंड्स, कंपनी टू कंपनी डिफरन्स असतो. बरोबर. याच्यामध्ये कोणीतरी मेंटर पाहिजे की जो तुम्हाला असिस्ट करेल हम्म, लॉंग हम्म. रनला. आणि गॅरंटी ही जॉब कॉलची असली पाहिजे. संधी तुम्हाला मिळायला पाहिजेत, हे गरजेचं आहे इथं. योग्य संधी मिळाली पाहिजे. योग्य संधी मिळाली पाहिजे. बरोबर. कारण की त्या संधीशिवाय तुम्ही काय परफॉर्म करणार आहेत, तुम्हाला प्लॅटफॉर्मच नाही मिळणार आहे पुढे. खरं. सो संधी अवेलेबल करून देणं हे आमचं काम असतं, कारण ते इम्पॉर्टंट आहे. बऱ्यापैकी मुलांना हे सांगितलं जातं, मार्केट लो आहे आणि काही होऊ शकत नाही, असं काहीच नाहीये. तो एक गॅप आहे, तो एक ब्रिज आहे आणि तो फिल करण्यामध्ये एक प्रॉपर टाइप असणं गरजेचं आहे, की माझ्याकडे ट्रेन रिसोर्सेस आहेत आणि समोरची रिक्वायरमेंट काय आहे. हा गॅप जर फिल केला तर जॉब्स भरपूर आहेत सर. कारण की आम्ही स्वतःही आयटी पार्कमध्ये लास्ट 4 वर्षांपासून काम करतो. बरोबर. म्हणजे भरभरून लोक काम करतात, लोक काढून टाकले जातात, लोक स्विच पण करतात. रिक्वायरमेंट खूप असतात, पण रिक्वायरमेंट मॅच होत नाही. तर मला असं म्हणायचं की ॲज अ फ्रेशर जर तुम्ही बघताय असिस्टन्स आणि गॅरंटीतला डिफरन्स, तर तुम्ही असिस्टन्स बघा, कारण तो लॉंग रनला वर्क होतो. कारण असं नाही सर की समजा आता ठीक आहे फर्स्ट जॉब मिळाला, जसं आपण ले ऑफची गोष्ट केली, एखाद्याचा जॉब काही कारणास्तव जातो पण आणि असं ऑब्व्हियसली झालंय. जर पुणेरी पॅटर्नच्या चॅनलवरती जर तुम्ही सर्च केला ना व्हिडिओ, एक 15-20 मिनिटाचे प्रत्येक स्टुडंटची सक्सेस स्टोरी आहे. त्याच्यात 2-3 स्टुडंट असे सापडणारच तुम्हाला की हा माझा सेकंड जॉब आहे पुणेरी पॅटर्नकडून. का? कारण पहिला जॉब एव्हरी टाइम टिकतोच असं नाही. देर आर एन नंबर ऑफ रिझन्स की कंपनीने रोल चेंज केला किंवा मी माझा प्रिफरन्स चेंज केला. माझा एक मित्र होता, तर त्याच्या बाबतीत तर असं झालं की तो फक्त बॅचलर होता आणि त्याच्या कंपनीची काहीतरी क्रायसिस आली, हम्म. तर तो बॅचलर होता म्हणून त्याला काढलं आणि हो. त्याच्यासोबत जो जॉईन झालेला त्याची फॅमिली होती म्हणून त्याला ठेवलं. एक्झॅक्टली. सो असं काहीही होतं, म्हणजे इनरिअलिस्टिक रिझन्स असतात. सो मला असं म्हणायचं की एखादं असं मेंटर किंवा एखादं अशी टीम की जे तुमच्यासोबत लॉंग रनला काम करेल, तुम्हाला गाईड करेल, असिस्ट करेल तुमच्या पहिल्या 1-2 जॉब्समध्ये, याला असिस्टन्स आपण म्हणू शकतो. हा लॉंग रनला वर्क होतो. कारण असिस्टन्समध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे की तुमचं टेक्निकल नॉलेज की जे तुम्हाला वन शॉटमध्ये नाही समजत, तर तुम्हाला डबल रिपीट सांगणारं पण पाहिजे कोणीतरी. बरोबर. प्रत्येक स्टुडंट एकसारखा नसतो सर. काही मुलांना डबल बॅचेसमध्ये आम्हाला बसावं लागतं. कारण त्याच्यात त्यांची चूक नाहीये. लिटरली लास्ट टू लास्ट इयरला ज्यावेळेस आमच्याकडे कोरोना पासआउट बॅचेस आल्या, आम्ही दोनदा शिकवलंय. कारण त्यांना नव्हतं समजत कम्प्युटर स्टार्ट कसा करायचा, ही कंडिशन होती. तर असिस्टन्स हा खूप मॅटर करतो आणि गॅरंटीमध्ये बऱ्याच वेळा तुम्हाला असं सांगितलं जातं की रिटर्न गॅरंटी. मला सांगा, ही सर्व्हिस आहे. बरोबर. ही एक सेवा आहे. तर सेवाची गॅरंटीचा पेपर काय कामाचा? पेपर हा नेहमी एखाद्या प्रॉपर्टीसाठी साइन होतो किंवा एखाद्या लीगल कामासाठी साइन होतो. ही सर्व्हिस झाली, ही सेवा झाली. याच्यात स्वइच्छेने आपण जॉब करतोय किंवा सोडतोय, याच्यामध्ये गॅरंटी कधीच वर्क होऊ शकत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही इकडं फोकस केला पाहिजे की मला स्किल वाईज काय भेटणार आहे? मला माझ्या कुठल्या इंटरव्ह्यू राउंडची तयारी करून भेटणार आहे? माझा कॉन्फिडन्स बूस्ट करायला माझा फाउंडर किंवा माझा ओनर मला किती हेल्प करणार आहे? आणि माझा फर्स्ट जॉब मिळवून द्यायला मला जॉब कॉल किती भेटणार आहेत? हे फार गरजेचं आहे. कारण ज्या मुलाकडे टेक्निकल स्किल सेट आहे, कॉन्फिडन्स आहे आणि जॉब कॉल आहे, त्याला आयटी मध्ये जॉब मिळणार नाही असं होऊच शकत नाही. खरं. सो आय गेस याच नोटवरती हा पॉडकास्ट आपण इथे थांबूयात. मंडळी, तुम्हाला जर पुणेरी पॅटर्नच्या टीमबद्दल माहिती हवी असेल तर ती आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आणि मॅडम, तुम्ही आलात आणि या आयटीच्या दुनियेतलं जे वास्तव चित्र आहे ते आम्हाला सांगितलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू सर. म्हणजे तुम्ही आणि तुमच्या टीमने आज इथे याची संधी दिली त्याच्याबद्दल खूप खूप आभार. आणि मला नक्की खात्री की हा पॉडकास्ट महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्टुडंट पर्यंत आणि पालकांपर्यंत नक्की पोहोचणार. येस. आणि म्हणजे जर तुम्ही इथपर्यंत पॉडकास्ट बघत आला असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि यातून जर तुम्हाला नवीन दृष्टिकोन कोणता मिळाला असेल तर तो कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. थँक्यू सो मच. थँक्यू.